ही कथा आहे रोहनची, एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाची, ज्याची स्वप्ने मोठी होती पण साधन संपत्ती मर्यादित होती. या भव्य शहरात आपले स्थान निर्माण करण्यासाठी तो दिवस रात्र कष्ट करत असे. त्याचे आई वडील आणि धाकटी बहीण एका लहान भाड्याच्या घरात राहत होते. रोहनला लहानपणापासूनच अडचणी आणि संघर्षाचा सामना करावा लागला होता. त्याचे वडील सरकारी कार्यालयात एक निम्न दर्जाचे क्लार्क होते, ज्यांच्या पगारावर घराचा खर्च भागत नव्हता. त्याची आई एक साधी गृहिणी होती, जी या कुटुंबाला जोडून ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती. आणि तिची बहीण प्रिया अजूनही कॉलेजमध्ये शिकत होती आणि मोठ्या भावाला ती तिचा आदर्श मानत होती. रोहनचे सर्वात मोठे स्वप्न हे होते की त्याच्या कुटुंबाला चांगले जीवन देणे, घर बांधणे आणि त्याच्या आई वडिलांचे संगोपन करून त्यांच्या डोळ्यात आनंद पाहणे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि एका चांगल्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवली. सुरुवातीला पगार चांगला होता, पण शहरात खर्च काही कमी नव्हता. तरीही रोहन त्याच्या कमाईचा एक मोठा भाग घरी पाठवत असे आणि उर्वरित रक्कम मध्ये त्याच्या गरजा पूर्ण करून त्यातूनही काही पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत असे. हळूहळू कुटुंबाची परिस्थिती सुधारत गेली. ते आता एका लहान भाड्याच्या घरातून मोठ्या ठिकाणी राहायला गेले. प्रियेच्या कॉलेजच्या फीची काळजी पण कमी झाली आणि पालकांच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य परतले. सर्व काही ठीक चालले होते तोपर्यंत एके दिवशी रोहनच्या आईने त्याच्या लग्नाचा विषय काढला. बाळा, तू आता वयात येत आहेस. तू किती काळ अविवाहित राहणार आहेस? तू आता लग्न कर. सुनबाई घरी आली की घर आणखी उजळवेल आणि तुलाही तुझी काळजी घेणारे कोणीतरी मिळेल. रोहन सुरुवातीला संकोच करत होता. त्याला वाटत होते की घराच्या जबाबदाऱ्या अजून कमी झालेल्या नाहीत. त्याला अजूनही स्वतःचे घर बांधायचे आहे आणि प्रियाचे लग्नही करायचं आहे. या सगळ्यात तो अजून एका सदस्याचा खर्च कसा भागवणार? पण आईने आग्रह धरला. हे बघ बाळा, प्रत्येक सून तिच्यासोबत तिचे भाग्य घेऊन येते. घरात सुनेचे आगमन अधिक आशीर्वाद घेऊन येईल. त्याच्या वडिलांनीही यात त्याच्या आईला पाठिंबा दिला. रोहनला माहीत होते की भारतीय कुटुंबांमध्ये सुनेला लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते आणि तो देखील हे लहानपणापासून ऐकत आला होता. पण त्याच्या मनात एक चिंता होती की तो त्याच्या पत्नीला तो आनंद देऊ शकेल का, ज्याची ती हकदार असेल. त्याच्या पालकांच्या आनंदासाठी रोहनने लग्नाला होकार दिला आणि मग सुरू झाला एक नवीन शोध, एक आशा जीवनसाथीच्या शोधात, जे त्याच्या स्वप्नांना समजून या मध्यमवर्गीय कुटुंबात त्याच्या खांद्याला खांदा मिळवून चालू शकेल. खूप शोध घेतल्यानंतर त्याला एक मुलगी सापडली, काव्या. काव्या एका साध्या कुटुंबातून आली होती. जरी ती फारशी सुंदर नव्हती तरी पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती, साधेपणाची, शहाणपणाची आणि खोल संवेदनशीलतेची. तिच्याकडे BEd पदवी होती आणि ती एका छोट्या खाजगी शाळेत शिकवत असे, ज्यामुळे घर खर्चात मदत होत असे. पहिल्या भेटीनेच काव्याने रोहनला प्रभावित केलं होतं. काव्याने तिचे विचार अगदी स्पष्टपणे व्यक्त केले. ती म्हणाली, मला माहीत आहे की तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातून आहात आणि मीही तिथूनच येते. त्यामुळे माझी काही मोठी स्वप्ने नाहीत. मला फक्त असा जोडीदार हवा आहे जो प्रामाणिकपणे आयुष्य जगणारा आणि कुटुंबाला प्रेम देणारा असावा. काव्याचे शब्द ऐकून रोहनच्या मनावरचा एक मोठा भार कमी झाला. त्याला वाटले की त्याला त्याच्या स्वप्नांचा जोडीदार सापडला आहे. एक मुलगी जी धनप्राप्तीचे रूप नव्हे तर तिच्या सौम्य आधार देणारी आणि नशीब आणणारी व्यक्तिमत्व आहे. त्यांचे लग्न ठरले. लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या. मध्यमवर्गीय कुटुंबातील लग्न म्हणजे खूप सारी स्वप्न आणि मर्यादित बचत. रोहनने त्यांची पूर्ण बचत गुंतवली आणि कर्जही काढले. त्याला वाटत होते की त्याची पत्नी काव्याला कसलीही कमी वाटू नये. लग्नाचा दिवस आला. घर आनंदाने भरून गेले. ढोल वाजत होते. लाल साडी परिधान केलेली काव्या एखाद्या देवीपेक्षा कमी दिसत नव्हती. जेव्हा तिने पहिल्यांदा रोहनच्या घरात पाऊल ठेवले तेव्हा तिच्या सासू शारदा देवीने तिची आरती केली आणि धान्यांचे माप ओलांडायला लावून तिचे स्वागत केले. आली माझी लक्ष्मी असे म्हणत तिच्या सासूबाईंचे डोळे आनंदाने ओले झाले. रोहनने काव्याचा हात धरला. त्याच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली. त्याला वाटले की आता त्याच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल. काव्या त्याच्या सोबत असल्यावर तो कोणत्याही अडचणींना तोंड देऊ शकतो. त्याला माहीत नव्हते की पुढे किती मोठी आव्हाने येणार आहेत आणि त्याची ही लक्ष्मी त्याला या आव्हानातून कसे बाहेर काढेल.
लग्नानंतर काव्याने लवकरच रोहनच्या घराला आपले बनवले. तिच्या मैत्रिणी पूर्ण स्वभावाने आणि मोठ्यांबद्दलच्या आदराने संपूर्ण कुटुंब प्रभावित झाले. तिच्या सासू शारदा देवी यांना एक सून मिळाली होती जी तिच्या लहान मोठ्या प्रत्येक गरजा पूर्ण करत असे. प्रियाला एक अशी वहिनी मिळाली जी तिला तिच्या मैत्रिणींसारखी होती आणि त्यासोबत एक आधार आणि मार्गदर्शक सुद्धा होती. आणि रोहनला काव्यामध्ये ती शांत आणि आधार मिळाला जो तो नेहमीच शोधत असे. काव्याने शाळेतील तिची छोटी नोकरी अजून सोडली नव्हती. ती म्हणाली की रोहन, मी कमवलेले पैसे घरासाठीच वापरले जातील, यामुळे कुटुंबाला थोडा अधिक आधार मिळेल. काव्याच्या बोलण्याने रोहन प्रभावित झाला. त्याला वाटले की ती फक्त स्वतःची जबाबदारीच नाही तर कुटुंबाचीही जबाबदारी समजून घेत आहे. आता त्यांचे आयुष्य हळूहळू सुरळीत चालू लागले होते. सकाळी काव्या आणि रोहन ऑफिससाठी आणि शाळेसाठी सोबत निघायचे. संध्याकाळी काव्या परत येऊन आईला घरकामात आणि प्रियाला अभ्यासात मदत करायची. सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण मध्यमवर्गीय जीवनातील आव्हाने कधीच पूर्णपणे संपत नाहीत. लग्नानंतर काही महिन्यातच रोहनच्या वडिलांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवरून खटला सुरू केला. हा खटला वर्षानुवर्ष सुरू होता, परंतु अचानक त्याला गती मिळाली. वडिलांची फी, कोर्टाच्या गाठीभेटी आणि कागदपत्रांच्या खर्चामुळे कुटुंबावर मोठा ताण आला. त्यामुळे कुटुंबाचे बजेट कोलमडले. रोहनने त्याची सर्व बचत गुंतवली, पण तीही पुरेशी नव्हती. घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आई काळजीत पडली आणि प्रियाही उदास झाली. रोहनला रात्री झोप येत नव्हती. त्याला काळजी वाटत होती की या खटल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची सर्व बचत संपून जाईल. एके रात्री रोहन काळजीत बसला असताना काव्या त्याच्याकडे आली आणि म्हणाली, काय झालं रोहन, तू इतकं अस्वस्थ का आहेस? रोहनने तिला सगळं सांगितलं. काव्या, मला समजत नाही की मी काय करावे. हा खटला आपल्याला उद्ध्वस्त करेल आणि मी तर आपले स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. काव्याने त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकले. मग ती हळुवारपणे म्हणाली, रोहन, काळजी करू नकोस, मी काहीतरी विचार केला आहे. रोहनने आश्चर्याने विचारले, काय विचार केला आहे? काव्या म्हणाली, माझ्याकडे जे काही बचत केलेले पैसे आहेत ते मी तुला देईन आणि मी माझे दागिनेही विकू शकते. तिच्या आवाजात कोणताही संकोच नव्हता. रोहन स्तब्ध झाला. दागिने? नाही काव्या, ते तुझे आहेत. ते लग्नाची स्मृतिचिन्हे आहेत. मी ते कसे विकू शकतो? काव्याने त्याचा हात धरला आणि म्हणाली, रोहनजी, जर हे दागिने आपल्या वाईट काळात मदत करत नसतील तर त्यांचा काय उपयोग? खरी लक्ष्मी ती आहे जी कठीण काळात आपल्या पाठीशी उभी राहते, फक्त तिजोरीत बंद राहून नाही. माझे दागिने तुम्ही आहात, माझे कुटुंब आहे. जर माझे कुटुंब संकटात असेल तर मी या दागिन्यांचे काय करू? काव्याचे बोलणे ऐकून रोहनचे डोळे अश्रूंनी भरले. त्याला वाटले की काव्या खरोखरच लक्ष्मीचे एक रूप आहे, जी केवळ संपत्तीच जाणत नाही तर कठीण काळात धैर्य दाखवून आणि त्याग करून कुटुंबाला बळकटी देते. दुसऱ्या दिवशी काव्याने तिचे काही दागिने विकले. त्यातून मिळणारे पैसे कायदेशीर खर्च भागवण्यासाठी वापरले गेले. काव्याच्या पुढाकाराने संपूर्ण कुटुंबाला धैर्य मिळाले. तिच्या सासूने काव्याला मिठी मारली आणि म्हणाली, माझी सुनबाई खरंच लक्ष्मी आहे. आज तू आमचा मान वाढवला आहेस. प्रिया ही काव्याकडे पाहत म्हणाली, वहिनी, तू खरोखरच महान आहेस. काव्या फक्त हसली. तिला वाटले की तिने फक्त तिचे कर्तव्य पार पाडले आहे. केस वर्षानुवर्ष चालत राहिली, पण काव्याच्या पाठिंब्यामुळे आणि त्यागामुळे रोहनला धैर्य मिळाले. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी त्याने त्याच्या कामात अधिक मेहनत घेतली. या काळात रोहन आणि काव्याचे नाते अधिक घट्ट झाले. रोहनच्या लक्षात आले की काव्या फक्त त्याची पत्नी नव्हती तर त्याची सर्वात चांगली मैत्रीण ही होती. प्रत्येक अडचणीत ती त्याच्या पाठीशी उभी राहिली, त्याला सांत्वन दिले आणि त्याला पुढे जाण्यासाठीही प्रेरणा दिली. एके दिवशी रोहन काव्याला म्हणाला, काव्या, बाबा बरोबर बोलत होते. पत्नी ही लक्ष्मी असते. माझ्या आयुष्यात तू आल्याने मला प्रत्येक अडचणीला तोंड देणे सोपे झाले. काव्या हसली. लक्ष्मी म्हणजे फक्त संपत्ती नाही रोहन, लक्ष्मी ही अशी शक्ती आहे जी कुटुंबाला एकत्र ठेवते, कठीण काळात धीर देते आणि आनंद द्विगुणित करते. रोहनने काव्याचा हात घट्ट पकडला. त्याला माहित होते की आयुष्याने त्याच्यावर किती आव्हाने आणली तरी जोपर्यंत काव्या त्याच्या सोबत आहे तोपर्यंत तो कधीही हार मानणार नाही. कथा इथूनच पुढे जाते, जिथे काव्याचे शहाणपण आणि त्यागाने संपूर्ण कुटुंब तुटण्यापासून वाचले.
पण हळूहळू या घरात असे वळणे येऊ लागले ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. कारण आदर्श सुनेचे प्रेम असले तरी नात्यांमध्ये लपलेली छोटीशी कटुताही वेळ आल्यावर डोके वर काढते. आणि या कुटुंबातही असेच काहीतरी घडणार होते. कारण प्रियाचा अभ्यास संपताच घरात नवीन निर्णय घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि आईच्या म्हणजेच शारदा देवींच्या मनात त्यांच्याबद्दल अनेक प्रकारच्या दुविधा निर्माण होऊ लागल्या. कारण मोठी सून कितीही चांगली असली तरी सासूच्या मनात नेहमीच तिच्या मुलीच्या लग्नाच्या निर्णयाबद्दल एक वेगळी चिंता असते. आणि या काळजीमुळे हळूहळू सासू आणि सून यांच्यात एक नवीन तणाव निर्माण झाला, जो अजून तरी कोणालाही दिसत नव्हता. कारण काव्या नेहमीप्रमाणे हसत घराची काळजी घ्यायची, पण तिला आतून जाणीव होती की प्रियेच्या लग्नाच्या वेळी कुटुंबावर पुन्हा एकदा आर्थिक भार पडेल. कायदेशीर खर्च अजूनही सुरू होता आणि त्यांच्या डोक्यावर कर्जाचा भारही होता. पण काव्याला वाटायचं की प्रियाची लग्न ही त्याच आदराने आणि सन्मानाने व्हावी जसे एका मुलीच्या आई वडिलांना वाटते. आणि त्यासाठी तिने रोहनला कसे करून वेळ काढायला सांगितले, जेणेकरून ते प्रियासाठी योग्य जोडीदार शोधू शकतील. पण शारदा देवीला हे आवडले नाही की सुनबाई प्रत्येक गोष्टीत तिचं मत मांडत आहे. तिला वाटलं की तिच्या सुनेने कितीही त्याग केला असला तरी मुलीचा निर्णय घरातील मोठ्या महिलांनीच घ्यायचा असतो, सुनेनी नाही. आणि ही छोटीशी भावना भविष्यात मोठे रूप धारण करणार होती. त्यावेळी कोणालाही याची कल्पना नव्हती. दरम्यान प्रियाचे वय वाढत होते. शेजारी आणि नातेवाईकांची कुजबूज तिच्या आईच्या कानापर्यंत पोहोचत होती. शारदाजी, मुलीचे लग्न आत्ताच करा, नाही तर तुम्हाला नंतर चांगला जोडीदार सापडणार नाही. हे शब्द ऐकून शारदा देवींचे हृदय पिळवटून जात असे. पण तिला इच्छा असली तरी ती रोहनवर ओझे लादू शकत नव्हती. कारण तिला चांगलेच माहीत होते की मुलाची नोकरी, घर भाडे, प्रियेची फी, वडिलांचा केस खर्च आणि घराचा दैनंदिन खर्च हे सर्व पाहता पाहता तो आधीच थकलेला आहे. आणि त्याशिवाय तिची सून काव्या ही तिच्या कमाईने घर चालवते. पण सुनेचे पैसे घरावर खर्च होतात हे तिला अजिबात आवडत नव्हते. कारण ती जुन्या विचारांची होती. घरातील सूनबाई कितीही कमावत असली तरी ती तिचे पैसे वापरणे म्हणजे बरोबरी असल्या समान मानत होती. तसा काव्याचा हेतू खूप शुद्ध होता. कुटुंब टिकावे म्हणून ती घरकामात पैसे देत असे. पण याने सासूच्या मनात हळूहळू मत्सराचे बीज तयार झाले. आता ती विचार करू लागली की घरातले निर्णय आता काव्या घेईल, आमचा सल्लाही घेतला जाणार नाही आणि आमचे महत्वही कमी होईल. हा विचार तिच्या मनाला कठीण करू लागला. एका संध्याकाळी सर्वजण जेवत असताना अचानक शारदा देवी म्हणाली, प्रियासाठी एका चांगल्या कुटुंबातून एक प्रस्ताव आला आहे. ते पुढच्या आठवड्यात मुलीला भेटायला येतील. हे ऐकून रोहन खूप आनंदित झाला. त्याचे वडील हसले. काव्या लगेच म्हणाली, खूप छान, मी प्रियाला चांगली तयार करेन. आणि याच गोष्टीने शारदा देवींना त्रास झाला. कारण तिला वाटले की तिची सून असे बोलत आहे की जणू काही हे संपूर्ण प्रकरण तिच्या नियंत्रणात आहे. तिने लगेच म्हणाली, सुनबाई, मुलीला तयार करण्याची गरज नाही, मी ते स्वतः करेन. तुला खूप काम करायचं आहे म्हणून ते राहू दे. तिच्या आवाजात थोडी कटुता होती. ही अशी भावना होती जी यापूर्वी कोणीही अनुभवली नव्हती. पण काव्याला लगेच जाणवले की तिच्या सासूला काहीतरी खटकत आहे. म्हणून ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे आई, तुम्ही म्हणाल तसे. रोहनने समजून घेत विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या आईचा चेहरा सांगत होता की तिच्या मनात काहीतरी चालू आहे. बघण्याचा दिवस आला. प्रियाने सुंदर सलवार सूट घातला होता. काव्याने दुरूनच तिची नजर काढली. पण तिच्या सासूसमोर पुढे होऊन तिने काहीही केले नाही जेणेकरून तिला त्रास होऊ नये. मुलाच्या कुटुंबाने प्रियाला पसंत केले आणि जवळजवळ नाते ठरले होते. फक्त हुंडा शिल्लक होता. मुलाच्या कुटुंबाने थेट काहीही मागितले नाही, पण इसाऱ्यात प्रियाला तिचे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी काही मदतीची आवश्यकता पडेल असे सांगितले. आणि हीच गोष्ट शारदा देवीच्या हृदयावर भारी वजन टाकून गेली. कारण घरातील परिस्थिती अशी नव्हती की एवढी मोठी रक्कम उभा करू शकतील. आणि रोहनलाही माहीत होते की ते अशक्य आहे. त्यामुळे शारदा देवीनं त्यांच्या हृदयावर एक मोठा दगड पडल्यासारखे वाटले. सर्वांचे चिंतेने भरलेले डोळे पाहून काव्या त्याच रात्री रोहनकडे आली आणि म्हणाली, रोहन, माझ्याकडे अजूनही काही दागिने शिल्लक आहेत आणि जर आपण ते विकले तर आपण प्रियाचे लग्न चांगल्या पद्धतीने करू शकतो. रोहनने लगेच नकार दिला. नाही काव्या, तुझे दागिने एकदा विकले गेले आहेत, आता पुन्हा नाही. पण काव्या म्हणाली, रोहन, बहिणीचे लग्न फक्त एकदा होते आणि जर मी या घराची लक्ष्मी असून जर माझ्या नवऱ्याला मदत करू शकत नसेल
तर माझे अस्तित्व निरर्थक आहे. तिचे शब्द प्रेम, त्याग आणि कुटुंबाप्रती असलेल्या भक्तीने भरलेले होते. पण यावेळी ही बातमी आईपर्यंत पोहोचली आणि इथेच कथेला एक नवीन वळण मिळाले. जेव्हा शारदा देवींना कळले की काव्या पुन्हा तिचे दागिने विकण्याचा विचार करत आहे, तेव्हा ती खूप चिडली. तिला वाटले की तिची सुनबाई वारंवार पैसे गुंतवून घरची हिरो बनत आहे. त्यामुळे उद्या लोक म्हणतील की सुनबाईच घर चालवत आहे आणि आईचे काही योगदानच नाही. तिला असे वाटले की जर प्रियाचे लग्न तिच्या सोन्याच्या पैशाने झाले तर समाजातील लोक म्हणतील की तिच्या आईने काहीही केले नाही. या विचाराने तिचा चेहरा रागाने लाल झाला. त्याच रात्री रोहन ऑफिसमध्ये असताना, काव्या स्वयंपाकघरात असताना शारदा देवीने पहिल्यांदाच तिचा राग बाहेर काढला. ती काव्याला म्हणाली, सुनबाई, एक गोष्ट लक्षात ठेव. मुलीचे लग्न ही एक आईवडिलांची जबाबदारी असते, सुनेची नाही. आमच्यावर दया दाखवण्याची काही गरज नाही. काव्या स्तब्ध झाली. पहिल्यांदाच तिला तिच्या सासूच्या बोलण्यात कटुता जाणवली. तरीही ती मोठ्या आदराने म्हणाली, आई, ही दया नाहीये, हे माझे कर्तव्य आहे. हे आपले कुटुंब आहे. पण शारदा देवींना हे बोलणे अहंकारासारखे वाटू लागले. ती म्हणाली, पुरे झाले हे बलिदान. तू जितके जास्त करते तितकेच मला वाटते की तू आम्हाला खालीच समजत आहे. सून ही लक्ष्मी असते हे खरं आहे, पण लक्ष्मी घरात शांती आणते, स्वतःच्या युक्त्या खेळत नाही. हे ऐकून काव्याच्या मनात वेदना जाणवल्या. हा तो दिवस होता जेव्हा पहिल्यांदाच या घरात सून आणि सासूमध्ये अंतर निर्माण होऊ लागले होते. कोणत्याही भांडणांशिवाय, कोणत्याही आवाजाशिवाय, फक्त एक गैरसमज आणि एका आईच्या मनात तिच्या मुलीबद्दल निर्माण झालेली भीती आणि असुरक्षिततेमुळे. पण या अंतरामुळे किती नातेसंबंधांची परीक्षा होईल हे कोणालाही माहीत नव्हते. त्या रात्रीनंतर घरातील वातावरण बदललेले होते. तसे कोणी काहीही सांगितले नव्हते. काव्याला असे वाटले की शारदा देवी आता तिच्याशी पूर्वीसारख्या सहजतेने बोलत नाहीयेत. त्यात थोडासा संकोच आणि प्रत्येक गोष्टीत एक अव्यक्त राग दिसून येत होता. आणि हे बदललेले वर्तन काव्याला खूप दुखावत होते, कारण तिने कधीच कल्पना केली नव्हती की तिचे बलिदान हेच एके दिवशी तिच्या विरुद्ध शस्त्र बनेल. पण काव्या गप्प राहिली. तिला वाटले की कदाचित आई तणावाखाली असेल, तिच्यावर तिच्या मुलीच्या लग्नाचा दबाव असेल, तिला पैशाची चिंता वाटत असेल, म्हणून तिने सर्व काही मनात ठेवले आणि घरातील वातावरण बिघडू नये म्हणून ती हसतमुखाने काम करत राहिली. पण तिच्या मनात हे एक ओझे होते जे ती कोणाशीही शेअर करू शकत नव्हती. दरम्यान प्रिया लग्नाच्या कल्पनेने घाबरली होती, कारण तिला मुलगा तर आवडला होता, पण तिला माहीत होते की घरातील परिस्थिती चांगली नाही आणि तिला हे वाटत होते की तिच्यामुळे घराच्या कर्जात आणखी भर पडू नये. दरम्यान ती तिच्या वहिनीला म्हणाली, वहिनी, माझ्यामुळे तुमचे दागिने विकू नका. माझ्या लग्नामुळे तुमच्या कष्टाचे दागिने विकले जावेत असे मला वाटत नाही. मग काव्या तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, प्रिया, कुटुंबात बहिणी समानच असते सुनबाई. मी या घरात राहायला आल्यापासून हे घर माझेही आहे आणि तुझा आनंद हाच माझा आनंद आहे. लग्नात दागिने आणि कपडे हे सर्व पूर्ववत केले जातात, पण एकदा कुटुंब तुटले की ते कधीही दुरुस्त करू शकत नाही. प्रियाच्या डोळ्यात पाणी आले, पण तिच्या सासूच्या डोळ्यात ही गोष्ट जास्तच खुपली. तिला वाटले की सुनबाई जास्तच हिरो बनत चालली आहे. काही दिवसांनी रोहनला कामावर बढती मिळाली. एक मोठी संधी, उच्च पद आणि थोडा चांगला पगारही मिळाला. घरातील परिस्थिती आणखी सुधारेल असा विचार करून तो खूप आनंदी झाला. प्रियाचे लग्नही चांगले पार पडले आणि कदाचित काही महिन्यात तो त्याचे स्वप्नातील घर खरेदी करण्याच्या दिशेने पावले उचलू शकेल. पण जेव्हा रोहनने ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली तेव्हा त्याची आई हसली आणि म्हणाली, खूप छान बाळा, देवाचे अनेक वेळा आभार. हो, पण लक्षात ठेव, लग्नात कोणत्याही वस्तूंची कमतरता नसावी. लोकांच्या प्रतिक्रिया खूप अप्रिय असू शकतात. हे ऐकून रोहनचा चेहरा काळजीत पडला आणि काव्याला लग्नाचा भार प्रमोशनच्या आनंदावर भारी पडल्याचे जाणवले. काही दिवसातच मुलाच्या कुटुंबाकडून नवीन मागण्या येऊ लागल्या. मुलाला सरकारी नोकरी आहे, आपल्या समाजाला काही उत्साह हवा आहे, की त्यांना किमान काही फर्निचरची गरज होती. एक नवीन कपाट, ड्रेसिंग टेबल आणि मुलीला त्रास होऊ नये म्हणून थोडे पैसे. या गोष्टींनी घरात आग लावली, कारण आता ही फक्त लग्नाची स्पर्धा नव्हे तर स्वाभिमानाची स्पर्धा देखील होती. शारदा देवी तणावात होती. वडील शांत बसले होते. रोहन रात्रभर जागून गणित करत होता आणि काव्या विचार करत होती की यावेळी कसे सांभाळू शकते. एका रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर शारदा देवी वरांड्यावर शांतपणे बसून रडत होती. तिच्या आईने तिला दिलेले काही जुने दागिने तिने हातात धरले होते.
तिने ते पुन्हा पुन्हा पाहिले. नंतर ती तिच्या छातीची मिठी मारली आणि रडू लागली आणि हळुवारपणे म्हणाली, हे देवा, जर मी हेही दिले तर माझ्याकडे काय उरेल? लोक म्हणतील माझ्या सुनेचं सगळं केलं आहे. आईने काय केलं? तेवढ्यात काव्या पाणी घ्यायला बाहेर आली. तेव्हा तिला आई रडत असल्याची दिसली. ती काही बोलण्यापूर्वीच शारदादेवी तिचे अश्रू पुसत म्हणाली, काही नाहीये सुनबाई, हे असंच आहे. पण काव्याला तिचं विस्कळीत मन समजलं. ती तिच्या शेजारी बसली आणि म्हणाली, आई, मला माहीत आहे की तुमची काळजी योग्य आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लग्नाची तयारी ही वस्तूंमध्ये नसते तर ती नातेसंबंधांबद्दल असते. जर तुमच्या दागिन्यांबद्दल बोलू नये असे तुम्हाला वाटत असेल तर ते पुन्हा कधीच होणार नाही. मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. शारदादेवीचा राग आणि दुःख दोन्हींचा एकाच वेळी उद्रेक झाला. सुनबाई, तुला काय समजणार? मुलीच्या लग्नाचं ओझं ते फक्त आईलाच कळते. तुला काय फक्त त्याग दाखवून सर्वांची मने जिंकायची आहेत. आणि हे वाक्य ऐकून काव्याचे हृदय थांबले. त्याग, मने जिंकणे, दिखावा करणे, खरंच तिच्या सासूबाई असा विचार करत होत्या का? पण काव्याने स्वतःला सावरले. ती म्हणाली, आई, जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमचा आदर कमी करेन तर मी वचन देते, मी या लग्नात कोणतीही भूमिका बजावणार नाही. मी फक्त तुम्ही जे काही सांगचाल तेच करेन. तुम्हाला जे काही हवे असेल ते मी तुम्हाला मदत करेन. पहिल्यांदाच सासू आणि सुनेमध्ये स्पष्ट अंतर निर्माण झाले होते. दुसऱ्याच दिवसापासून काव्याने तिचे वर्तन बदलले. ती जास्त बोलत नव्हती, जास्त सल्ला देत नव्हती, जास्त हस्तक्षेपही करत नव्हती. तिने फक्त तिची भूमिका बजावली आणि गप्प राहिली. रोहनला हे जाणवले आणि त्याने विचारले, काव्या, तू इतकी शांत का आहेस? काव्या हसली आणि म्हणाली, काही नाही, मी थोडी थकली आहे. पण तिच्या हास्यात पूर्वीसारखे तेज नव्हते. दरम्यान शारदा देवीला वाटले की तिच्या सुनेला अखेर तिची जागा समजली आहे आणि या विचाराने तिला थोडी शांती मिळाली. पण ही फक्त शांती नव्हती तर येणाऱ्या वादळाची लक्षण होती. जेव्हा नात्यांमध्ये संवाद थांबतो तेव्हा दुप्पट वेगाने गैरसमज निर्माण होऊ लागतात. दरम्यान यामध्ये मुलाच्या कुटुंबांकडून एक नवीन मागणी करण्यात आली, जी या कुटुंबांवर वीज बनून पडली. लग्नात एसी असायलाच हवा. आमच्या बाजूचे सर्व नातेवाईक मोठ्या कुटुंबातून येतात आणि त्यांना त्रास होईल. हे ऐकून वडिलांचा आवाज पहिल्यांदाच थरथरला. आम्ही आता हे अजून करू शकत नाही. पण मुलाच्या कुटुंबाने स्पष्टपणे सांगितले की विचार करून सांगा, आमच्या इथे बिना एसी पुढे जाणे कठीण आहे. हे विधान घरात स्फोटासारखे आदळले. प्रियाचा चेहरा फिकट पडला. रोहन रागाने भरला होता आणि पहिल्यांदाच काव्याच्या हृदयाला भीतीने ग्रासले. हे नाते तुटेल का? पण खरा संघर्ष अजून सुरू झाला नव्हता. मुलाच्या एसीच्या नवीन मागणीने संपूर्ण घर दगडात बदलले होते. कारण मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एसी खरेदी म्हणजे एखादी वस्तू खरेदी करणे नव्हते, तर ते एका महिन्याची EMI, वीज बिल आणि खर्चाचे एक गट्टे होते, जे कोणीही सहन करू शकत नव्हते. आणि जेव्हा प्रिया रडत म्हणाली की वहिनी, तुम्ही सगळे माझ्यामुळे इतके अस्वस्थ आहात, काव्याचे मन खवळले. पण तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, प्रिया, यात तुझी काही चूक नाही. जे चुकीचे आहेत तेच लोक आहेत, ज्यांना नातेसंबंधांपेक्षा भौतिक गोष्टींची जास्त काळजी आहे. पण तिने हे अगदी स्पष्ट आणि सत्य सांगितले. पण शारदा देवीने तिचे खरे बोलणे बाणासारखे टोचले. तिला असे वाटले की काव्या प्रत्येक गोष्टीबद्दल स्पष्टपणे बोलून एक समजूतदार सून म्हणून तिची प्रतिमा मजबूत करत आहे. आणि खरं तर ती स्वतः आतून तुटलेली, चिंताग्रस्त आणि असुरक्षित वाटत होती. जर ती त्या मुलाच्या मागण्या पूर्ण करू शकली नाही तर लोक तिच्याकडे बोट दाखवतील. दरम्यान रोहनी संतापला आणि पुढे म्हणाला, आई, मी हे नाते आणखी पुढे चालू ठेवणार नाही. जे लोक एसी मागत आहेत ते उद्या रेफ्रिजरेटर, गाडी आणि कोण जाणे आणखी काय मागतील. हे ऐकून शारदा देवी ओरडून म्हणाली, रोहन, मुलीचे लग्न हा खेळ नाहीये. जर ते थोडे जास्तीचे मागत असेल तर काय झाले? समाजात राहण्यासाठी खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतात आणि तरी एसी म्हणजे काही मोठी गोष्ट आहे का? रोहन म्हणाला, आई, आपल्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. तुला माहिती आहे ना, मी आधीच कर्जात बुडालो आहे. कायदेशीर खर्च सुद्धा चालू आहे. घरभाडे पण देणं आहे, रोजचा खर्च देखील आहे. मग मी एवढे पैसे कुठून आणणार? शारदा देवीचा आवाज जड झाला. मग तुझं काय म्हणणं आहे? हे नाते तुटावे? मग लोक म्हणतील की मुलगीच घरीच राहिली आणि सुनेच्या आगमनाने घरातील परिस्थिती आणखी बिकट झाली. हे सगळं तिच्यामुळेच झालं आहे. असे म्हणताना तिची नजर थेट काव्यावर पडली. पहिल्यांदाच काव्याला जाणवलं की
तक्रारी आता थेट तिच्याकडेच येत आहेत. त्या रात्री घरातील प्रत्येक खोली शांत होती. वडील बाहेर टेरेसवर बसून आकाशाकडे पाहत होते. प्रिया तिच्या खोलीत रडत होती. रोहन कपाळावर हात ठेवून बसला होता आणि काव्या स्वयंपाकघरात शांतपणे पाण्याची बाटली हातात घेऊन बसली होती. ती विचार करत होती की तिच्या आगमनाने आनंदाची जागा तणावात कशी बदलली. आणि खरे तर तिने नेहमी या घराला स्वतःची समजून फक्त त्यागच केला आहे. पण कधी कधी त्याग देखील एखाद्या व्यक्तीला कठीण परिस्थितीत एकटे पाडू शकतो. कारण लोक त्याला सवय समजतात आणि सुनबाई काहीही करेल असे गृहीत धरतात. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याने चहा बनवला आणि टेबलवर ठेवला. पण त्याच्याकडे न पाहताच शारदादेवी म्हणाली, रोहन, मी एसी घेण्याचा विचार करत आहे. शेवटी माझ्या मुलीचे लग्न आहे. रोहनने चिडून उत्तर दिले, आई, पैसे झाडावर उगवत नाही. तेवढ्यात शारदादेवीने काव्याचे हृदय पिळवटून टाकणारे वाक्य उच्चारले. जर सुनेला हवे असेल तर तिच्याकडे अजूनही काही दागिने शिल्लक आहेत. जर तिने ते विकले तर एसी खरेदी करू शकेल. हे वाक्य खोलीभर घुमले. काव्याचे डोळे विस्फारले. तेच दागिने जे पूर्वी नाकारले होते, आता त्याच दागिन्यांबद्दल तिची सासूबाई बोलत होती. रोहनला राग आला. तो ताडकन उभा राहिला. आता पुरे झाले आई. तू वारंवार काव्याच्या दागिन्यांना मध्ये ओढत आहेस. सुनेचा प्रत्येक दागिना घर खर्चासाठी आहे का? ती फक्त तिच्या वस्तू विकण्यासाठी या घरात आली आहे का? शारदा देवीही संतापली. मग मी काय करू? माझ्या मुलीच्या लग्नात मी भीक मागू का? तुम्हा लोकांना कसे समजले की जर सुनेनं पैसे दिले तर समाजात आपलं काय आदर राहील? मग रोहन रागाने म्हणाला, आई, आदर सुनेचे दागिने विकून मिळत नाही, तर तो इतरांसाठी उभे राहिल्याने मिळतो. शारदादेवी ओरडली, सुनेनं फक्त माझा अपमान केला आहे. ती आल्यापासून प्रत्येक गोष्टीवर तिचे मत देत आहे. लोक तर म्हणू लागले आहेत की या घरात सर्व काही सुनेच्या पैशाने होते. जर सुनेचे पैसे माझ्या मुलीच्या लग्नावर खर्च झाले तर माझा सन्मान काय राहील? हे ऐकून काव्याला तिच्या पायाखालून जमीन सरकल्यासारखे वाटले. का? खरंच समाज काय म्हणेल का? ती नकळत तिच्या सासूवर ओझे बनली आहे? तिचा त्याग सासूच्या नजरेत दिखावा बनला आहे का? तिचे मन दुःखी झाले होते, पण तरीही ती शांतपणे म्हणाली, आई, तुम्हाला हवे असतील तर माझे दागिने घ्या, पण एका अटीवर. सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. अट अशी की या घरात कोणीही असा विचार करू नये की माझ्यामुळे तुमची इज्जत कमी झाली आहे. कारण मी जो काही त्याग केला तो तुम्हा सर्वांसाठी केला आहे. तो काही दिखाव्यासाठी केला नाही. पण विषय याला बदलणारी ही गोष्ट नव्हती. त्याऐवजी प्रिया अचानक उभी राहिली आणि म्हणाली, नाही वहिनी, तुमचे दागिने विकले जाणार नाही. जर माझ्या लग्नात एसीची आवश्यकता पडत असेल तर मी हे लग्न करणार नाही. जर मुलाकडचे लोक माझ्या वस्तू पाहून नाते जोडत असतील तर ते माझ्या लायकीचे नाही. वहिनी, तुम्ही काहीही विकू नका. मी या घरावर ओझे होऊ देणार नाही. तिच्या आवाजात धाडस होते, पण या धाडसाने तिच्या सासूला आणखी दुखावले. म्हणून ती म्हणाली, बघितले, सुनेनं माझ्या मुलीलाही बिघडवलं आहे. आता तीही आमचे निर्णय स्वीकारायला तयार नाही. ही पहिलीच वेळ होती जेव्हा शारदा देवींनी उघडपणे तिच्या सासूला दोष दिला होता. आणि हेच ते वळण होतं जिथे कथेत सासू-सुनेमध्ये संघर्ष सुरू झाला. पण खरे वादळ अजून यायचे होते. कारण दुसऱ्या दिवशी मुलाच्या कुटुंबाने फोन करून सांगितले की जर ते एसी देऊ शकत नसतील तर आम्ही ते नाते पुढे चालू ठेवू शकत नाही. हे ऐकून घरात एक असा निर्णय घेण्यात आला जो येत्या काही महिन्यांसाठी त्यांचे संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. असा निर्णय जो घराचे 2 तुकडे करेल आणि सासू आणि सुनेमधील संघर्षाचे नाते अधिक पेटेल. मुलाच्या निर्णयानंतर घरातील वातावरण इतके जड झाले की जणू कोणीतरी भिंतीवर शांततेचा जाड थर पसरवला आहे. कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की जर त्यांना एसी देणं परवडत नसेल तर प्रकरण तिथेच संपेल. हे फक्त एक नातं नव्हतं, तर या घराच्या आदरावर, अपेक्षांवर आणि महिन्यांच्या तयारीवर एक थाप होती. प्रियाने फोन डिस्कनेक्ट करताच तिचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला, पण तिचे डोळे लाल झाले होते. जणू ती आतून स्वतःला दोष देत होती. तिचे वडील शांतपणे बसले होते. रोहनने रागाने त्याच्या कागदावर हात मारला आणि म्हणाला, आई, मला अशा लोकांशी संबंध ठेवायलाच नको होता. इकडे काव्या प्रियाकडे गेली आणि तिला सांभाळण्याचा प्रयत्न करू लागली. पण शारदादेवी या शांततेही आगीसारखी संतापत होती. तिचा चेहरा विचित्र दिसत होता. तिचे डोळे रागाने, दुःखाने, भीतीने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विस्कळीत अहंकाराच्या वेदनांनी भरलेले होते. काही वेळाने जेव्हा घरातील सर्व खोल्या शांततेने भरून गेल्या तेव्हा शारदादेवी अचानक मोठ्याने म्हणाली, आता तुम्ही सर्वजण आनंदी राहा. आणि खास करून तू काव्या, कारण तुझ्यामुळे हे नातं तुटलं. हा आरोप ऐकून संपूर्ण घराचा श्वास रोखल्यासारखं झालं.
रोहनला धक्का बसला आणि म्हणाला, आई, यात सुनेचा काय दोष? पण शारदा देवी रागावल्या. ती म्हणाली, तिची चूक आहे, खूप मोठी चूक. जर तिने प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप केला नसता, जर तिने निर्णय घेतले नसते, जर तिने तिची हुशारी दाखवली नसती, तर आज माझ्या मुलीचे लग्न ठरले असते. पण नाही, तिला सर्वांसमोर हिरो बनायचे होते, तिला त्यागाची देवी बनायचे होते, तिला लोकांना दाखवायचे होते की हे घर तिच्या कमाईवर चालते. काव्या तिथे पुतळ्यासारखी उभी होती, तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिला आठवले की तिला किती वेळात वाटले होते की कदाचित ती खूप बोलत आहे आणि कदाचित तिच्या सासूला याचा त्रास होत आहे. पण तिने कधी कल्पनाही केली नव्हती की एके दिवशी तिच्या हेतूंना ढोंग म्हणून लेबल लावले जाईल. ती हळुवारपणे म्हणाली, आई, मी तुम्हाला कधी. पण तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच शारदा देवी ओरडली, चूप राहा. तू जितके जास्त बोलशील तितके हे घर जळत राहील. तू आणि तुझं बलिदान. माझ्या मुलीचे लग्न तुझ्यामुळे मोडले आहे. हे ऐकून रोहनला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. तो त्याच्या आईला म्हणाला, आई, नाते मागण्यांमुळे तुटले आहे, सुनेमुळे नाही. ते लोभी होते, पण शारदा देवीला आता कसल्याही तर्काची गरज नव्हती. तिला फक्त कोणाला तरी दोष द्यायचा होता, जेणेकरून तिच्या आतल्या तुटलेल्या भावनेला एक नाव मिळू शकेल. आणि हे नाव तिला तिच्या सुनेमध्ये दिसले, कारण ती आतून ते स्वीकारू शकत नव्हती की सर्व तयारी, स्वप्ने आणि विश्वास असूनही तिच्या मुलीचे नातं तुटलं. प्रिया पुढे सरकली आणि रडत म्हणाली, आई, यात माझ्या वहिनीची काही चूक नाहीये. मला स्वतःला हे नातं नको होतं. पण शारदा देवीचा राग हळूहळू कटुतीत बदलला आणि ती रागाने म्हणाली, तुला काय कळतं की काय बरोबर आहे आणि काय चूक? सुनबाई आल्यापासून घरात काहीच नीट चालले नाहीये. कायदेशीर खर्च, रोहनचा वाढता भार आणि आता तुझं लग्न मोडणं, या सगळ्यावर कोणाची वाईट नजर आहे हे मला सगळं समजतंय. नजर हा शब्द काव्याच्या हृदयात बाणासारखा घुसला. आता तिला एक वाईट शकुनही मानले जाऊ लागले. पहिल्यांदाच वडील म्हणाले, बस कर शारदा, सुनेवर राग काढून तुला काय मिळणार? पण शारदा देवींनी वडिलांनाही सोडले नाही. तुम्ही तर नेहमी सुनेचीच बाजू घेत आलात. मुलीच्या मनाचं दुःख काय समजणार? असं म्हणत ती मोठ्याने रडू लागली. आईच्या हृदयद्रावक रडण्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मन दुखावले. प्रियाने तिला दुरून तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या सासूचा राग फक्त राग नव्हता, तो एका आईचा तुटलेला अभिमान होता, जो शांत करता येत नव्हता. दरम्यान हे सर्व शांतपणे सहन करत असलेली काव्या अचानक मागे वळली, स्वयंपाकघरात गेली आणि भिंतीला टेकून बसली. तिच्या डोळ्यात अश्रू येत होते, पण तिने त्यांना बाहेर येऊ दिले नाही. तिचा श्वासोच्छ्वास वेगवान झाला होता, जणू काही तिच्या छातीत एक ओझे फिरत होते. ती स्वतःला म्हणत होती की मी काय चूक केली? मी कधी कोणाचा निर्णय हिसकावून घेतला? मी कधी माझ्या सासूचा अपमान केला? मला फक्त कुटुंबाची काळजी घ्यायची होती. तिचे अश्रू आता थेंब थेंब होऊन पडत होते, पण तिचा आवाज शांत होता, कारण तिला माहित होते की जर तिने रडण्याचा आवाज केला तर तिला बोलले जाईल की ती नाटक करत आहे. म्हणून ती शांतपणे अश्रू ढाळत होती, कसल्याही आवाजाशिवाय. थोड्या वेळाने रोहन स्वयंपाकघरात आला आणि काव्याला जमिनीवर बसून रडताना पाहून त्याचे हृदयही तुटले. तो तिच्या जवळ बसला आणि म्हणाला, काव्या, आई रागवली आहे. मला माहित आहे की ती तुझी चूक नाही. पण काव्याने हळूच मान हलवली. नाही रोहन, आज पहिल्यांदाच मला समजले की मी या घरी खूप मोठ्या गैरसमजात राहते. माझ्या प्रत्येक कामाचा गैरसमज होतोय. मी घरासाठी जितके जास्त काम करते तितके आईला वाटते की मी तिला कमी लेखत आहे. तिचा आवाज तुटत होता आणि रोहनकडेही याचे उत्तर नव्हते, कारण आईचे शब्द कठोर होते आणि सुनेचे मन नाजूक होते. दरम्यान बाहेरच्या खोलीत प्रिया रडत होती आणि म्हणत होती, माझी वहिनी माझ्यासाठी इतके काम केले आहे की एखादी खरी बहिणी एवढं करत नाही. पण तिची सासू शारदा देवी अजूनही रागवलेलीच होती, जणू तिच्या विचारांमध्ये काव्याही एखाद्या बाहेरच्या वाईट शक्तीप्रमाणेच घरात घुसली आहे आणि जबाबदारीवर ताबा घेत आहे. पण सत्य अगदी उलट होतं. त्या रात्री घरात कोणीही कोणाशी बोललं नाही. रोहन आणि काव्या जेवले नाहीत. त्यांचे वडील शांतपणे झोपायला गेले. प्रिया रडतच झोपी गेली आणि शारदादेवी भिंतीला टेकून आपले अश्रू पुसत होती, पण तिचे हृदय तिच्या सुनेविरुद्धच्या विषाने भरलेले होते. ही कहाणी आता अशा मार्गावर वळली होती जिथून परतणे कठीण होणार होते, कारण दुसऱ्या दिवशी येणारी सकाळ अशी होती की घरात सून आणि सासू यांच्यातील पहिल्या
उघड युद्धाची सुरुवात होणार होती, जिथे काव्याला पहिल्यांदाच जाणवले की कुटुंबात राहूनही कुटुंबात सारखी आपुलकीची भावना सर्वांकडून मिळत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील वातावरण इतके जड होते, जणू तेथील हवा सुद्धा हळूहळू श्वास घेत आहे असे वाटत होते. सूर्य उगवला होता, पण प्रकाश घराच्या भिंतींपर्यंत पोहोचू शकत नव्हता, कारण रात्रीचे धुक्क प्रत्येक भिंतीवर घट्ट होऊन अडकले होते. काव्या लवकर उठली. तिचे डोळे सुजले होते, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले. तिने स्वयंपाकघरात तिचा नेहमीचा दिनक्रम सुरू केला. चहा बनवला, नाश्ता बनवला. तिचे हात थरथरत होते. ती विचार करत होती की ती आईला कसे तोंड देईल, कारण पहिल्यांदाच तिला स्वतःच्या घरात अनोळखी असल्यासारखे वाटत होते. तिने नाश्त्याच्या टेबलवर नाश्ता ठेवला आणि शांतपणे मागे हटली, जणू काही ती तिची उपस्थिती शक्य तितकी कमी करण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून तिला कोणत्याही गोष्टीसाठी दोषी ठरवले जाऊ नये. दरम्यान शारदादेवी खोलीतून बाहेर पडल्या. आदल्या रात्रीचा राग अजूनही तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. ती रोहन किंवा प्रिया दोघांशीही बोलली नाही. ती थेट जेवणाच्या खोलीत गेली. टेबल सेट पाहून क्षणभर थांबली आणि मग हळूच म्हणाली, तुला इतक्या सकाळी हे सर्व करायला कोणी सांगितले होते? घरात कोणाची कमी आहे जी तू हे एकटी करून दाखवत आहेस की तू किती महत्वाची आहेस? हे वाक्य इतकं तीक्ष्ण होतं की काव्या क्षणभर स्तब्ध झाली. तिला समजत नव्हतं की तिची कुठे चूक झाली. स्वयंपाक करणे ही तिची रोजची जबाबदारी होती, पण आज त्या कामाचीही निंदा होत होती. हे ऐकून रोहन बाहेर आला आणि म्हणाला, आई, तुझी सून फक्त घरकाम करत होती, त्यात काय चूक आहे? शारदा देवीने पटकन उत्तर दिले, काय चूक आहे? तिला प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेण्याची सवय लागली आहे. काल काय घडलं हे तुम्ही सर्वांनी पाहिले ना. परिस्थिती बिघडण्याचे कारण सुनेचं होते. हिचे प्रत्येक काम मला आव्हानासारखे वाटते, जणू काही मला घर कसे चालवायचे हे शिकवले जात आहे. रोहनला बोलायचे होते, पण काव्याने हाताच्या इशाऱ्याने त्याला थांबवले, कारण ती आई आणि मुलांमध्ये दरी निर्माण करू इच्छित नव्हती. काव्या शांतपणे म्हणाली, आई, मी फक्त माझी रोजची कामे करत आहे. मग शारदा देवी म्हणाल्या, आणि फक्त तेच करा. मला सगळं समजावून सांगण्याची गरज नाही, आणि ते करणे एका सुनेचे कर्तव्य आहे. तुला करायचे असेल तर कर, पण तू कुणापेक्षाही तरी उत्तम करत आहे असे मला वाटू देऊ नको. आता मात्र शारदा देवीचा तो फक्त राग नव्हता, ती कटुता होती जी तिच्या हृदयात उफाळून येत होती. दरम्यान प्रिया हळूहळू स्वयंपाकघरात शिरली. तिच्या वहिनीचा हात धरला आणि म्हणाली, वहिनी, काळजी करू नकोस. कालच्या घटनेने आई अजूनही दुःखी आहे. पण काव्या काही बोलण्यापूर्वीच त्याआधी तिच्या सासूचा पुन्हा आवाज आला, आणि प्रिया, तुलाही हे सगळं सुनेनेच शिकवलं आहे. जेव्हापासून ही आली आहे तेव्हापासून ही उलट उलट उत्तर द्यायला लागली आहेस. तूही सुनेच्या जाळ्यात अडकली आहेस. आता माझी मुलगीही मला गोष्टी समजावून सांगू लागली आहे. प्रिया स्तब्ध झाली. ती म्हणाली, आई, मी तर फक्त शांत राहा. तिच्या सासूने कडक शब्दात म्हटले, तुम्ही दोघे एकाच विचाराचे झाला आहात. मुलगी आणि सून एका बाजूला आणि मी एकटी दुसऱ्या बाजूला. हे विधान घराचे दोन तुकडे करण्यासारखे होते. हे ऐकून काव्याला तिच्या मनात एक विचित्र वेदना जाणवल्या. ती खरोखरच हे घर तोडत आहे का, की हे सगळं फक्त गैरसमजांचे जाळे आहे ज्यामध्ये ती नकळत अडखळत आहे. थोड्या वेळाने रोहन ऑफिसला निघून गेला. त्याचे वडील वर्तमानपत्र वाचू लागले. प्रिया तिच्या खोलीत गेली आणि शारदादेवी अंगणात जाऊन बसल्या, शांत, रागवलेली आणि स्वतःशीच भांडत. आणि काव्या स्वयंपाकघरात एकटीच उभी होती, पण आज तिला त्याच घरात पाहुण्यासारखे वाटले ज्याला ती नेहमीच स्वतःचे मानत होती. दुपारपर्यंत तिच्या सासूचा राग कमी झाला नाही, उलट वाढतच गेला. जेव्हा काव्याने जेवण वाढले तेव्हा तिने समोर असलेल्या ताटावर हात ठेवला आणि म्हणाली, सुनबाई, हे सगळं ढोंग आहे. मी सकाळपासून पाहत आहे की तू अशी वागत आहेस की जणू काही काल रात्री काहीच घडलं नाही. पण मला माहित आहे की तूच माझं घर कोसळू दिलंस. हे ऐकून काव्याच्या हातातील वाटी जवळजवळ पडलीच होती, पण तिने ती वाटी खाली पडू दिली नाही आणि हळुवारपणे म्हणाली, आई, मी काहीही केले नाही. काही केलं नाही? तिच्या सासूने तीव्रपणे म्हटले, जर तुला वाटले असते तर ही गोष्ट एवढी पुढे गेलीच नसते. पण नाही, तुला जर लोकांना असे दाखवायचे होते की सुनेशिवाय घर चालूच शकत नाही. हे वाक्य कोणाच्याही काळजाला तोडून टाकणारे होते. काव्याला बोलायचे होते, पण तिने स्वतःला थांबवण्यासाठी तिचे ओठ चावले, कारण तिला माहीत होते की जर ती अजून काही बोलेल तर तिच्या सासूला वाटेल की ती उलट देत आहे, आणि त्यामुळे घरातील वातावरण आणखी तणावपूर्ण होईल. खरा ट्विस्ट अजून यायचा होता.
दुपारी एक शेजारी कमला काकूच्या प्रत्येक गोष्टीत मीठ मसाले घालण्यासाठी ओळखल्या जातात त्या घरी आल्या आणि आत येताच ती म्हणाली, अरे शारदा, मी ऐकले आहे की प्रियाचं लग्न मोडलं आहे. काय झाले सुनबाई? तिच्यावर कोणी वाईट नजर टाकली आहे का? नजर? हा शब्द पुन्हा एकदा उमटला आणि तो बाणासारखा पुन्हा त्याच जागी लागला जिथे पहिला लागला होता. मग शारदा देवी अचानक म्हणाली, नजर? अगं, सून घरी आल्यापासून काही चांगले घडले नाही. आधी खटले, नंतर मुलावरचा भार वाढला. आता मुलीचे नातेही तुटले आहे. देवालाच माहीत कसले नशीब घेऊन आली आहे. काव्याचे हृदय तिथेच तुटले. तिचे डोळे पाणवले, पण तिने लगेच मग येऊन ते पुसले, जेणेकरून कोणीही ते पाहू नये. तिच्या बलिदानाला दुर्दैव असे लेबल लावण्याची पहिलीच वेळ होती. तिने विचार केला, मी कुटुंबाला एकत्र करण्यासाठी आले होते, पण आज माझ्यावरच बिघडवल्याचा आरोप होत आहे. काकू गेल्यानंतर शारदा देवी आणखी जोरात बोलली. तिच्या हृदयातील विष आता बाहेर पडले होते. ती म्हणाली, सुनबाई, जर तुझ्यामुळे या घरात आणखी काही वाईट घडले तर लक्षात ठेव, मी गप्प बसणार नाही. हा एक स्पष्ट इशारा होता, एका तुटलेल्या आईचा, एका आईचे दुःख, एका सासूचा राग आणि एका पुरुषाचा पराभूत अहंकार, हे सर्व सुनेवर ओढवले जात होते. पहिल्यांदाच काव्याने स्वतःला विचारले, मी खरोखर या घराची लक्ष्मी आहे का, की मी एक ओझे बनली आहे? पण तिला माहीत नव्हते की येणाऱ्या काळात जे घडणार आहे त्यात ती केवळ लक्ष्मीच्या रूपातच नाही, तर या घराची ताकद, धैर्य आणि कणा म्हणूनही उदयास येईल. परंतु त्याआधी तिला खूप काही सहन करावे लागेल. अनेक टोमणे, अनेक आरोप, अनेक गैरसमज आणि एक असे वादळ जे पूर्ण घर हादरवून टाकेल. नाते तुटलेल्या 2-3 दिवसातच घरातील वातावरण पूर्णपणे बदललेले होते. जणू कोणीतरी घराच्या आनंदाच्या खिडक्यांवर जाड पडदे लटकवले होत आहेत. वातावरण जड होते, शब्द जड होते आणि सासूबाईंच्या हृदयात रागाची जी तीव्रता होती, जी तिला प्रत्येक कामात सुईसारखी टोचत होती. दररोज सकाळप्रमाणे काव्यात चहा बनवायची, घर स्वच्छ करायची, जेवण बनवायची, पण आता ते कोणालाच आपलं वाटत नव्हते. ती घरकाम करायची, पण तिचं मन आता घरापासून तुटत चालले होते. कारण तिला सर्वांच्या नजरेत, विशेषतः तिच्या सासूच्या नजरेत दोष दिसत होते. जणू तिच्या मनात प्रत्येक क्षणी हा प्रश्न तरंगत होता की माझ्या मुलीचे लग्न का झालं नाही. दरम्यान शेजाऱ्यांना तर संधीच मिळाली असे वाटत होते. अंगणात 2 महिला उभ्या होत्या, हळूवार बोलत होत्या, पण इतक्या हळूवारपणेही बोलत नव्हत्या की ते काव्या ऐकू शकत नव्हती. त्या म्हणत होत्या की अरे, घरात जर सुनबाई जास्त बोलू लागली तर घरातले वातावरण लगेच बिघडते. शारदाची सून तर खूप हुशार दिसते. तिने फक्त एका वर्षातच संपूर्ण घरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दुसरी म्हणाली, हो, मी असेही ऐकलं आहे की जर सून कमावू लागली तर सासूला कसे चांगले वाटेल. आता मुलीचं लग्न मोडलं आहे तर मग कोण सहन करेल? हे शब्द काव्याच्या हृदयात बाणांसारखे घुसले. तिला असे वाटले की जग तिच्या हेतूंचा चुकीचा अर्थ लावत आहे. जणू तिने केलेले प्रत्येक त्याग ओझे बनले आहे. पण तिच्या चेहऱ्यावरील थकलेले हास्य हे कोणीही पाहिले नाही. संध्याकाळी रोहन ऑफिसमधून परतला तेव्हा त्याने त्याची आई आणि वडील दोघेही शांत बसलेले पाहिले. प्रिया खोलीत आणि काव्यात स्वयंपाकघरात होती, पण ती अशी दिसत होती की जणू ती घरात स्वयंपाकघरात कोणत्या तरी भिंतीत काम करत आहेत. रोहनने हळुवारपणे विचारले, आई, तू काही खाल्ले आहेस का? सासूबाई म्हणाल्या, भूकच कुठे लागते बाळा, मुलगी घरी बसली आहे, लग्न मोडले आहे आणि सुनेला त्याचा काही फरक पडत नाहीये. हे ऐकून काव्या बाहेर आली आणि म्हणाली, आई, फरक पडतो, आई, खूप फरक पडतो. मी प्रत्येक दुःखात तुमच्या सोबत आहे. पण तिच्या सासूने तिला टोमणे मारली. मुलीच्या दुःखात अशी साथ दिली जाते का की फक्त दागिने विकण्याची गोष्ट बोलली जाते आणि ते फक्त दिखाव्यासाठी? लोक म्हणतात की सगळं सुनेच्या पैशाने चालतं. फक्त तूच आहेस जिला सर्वांचा विश्वास हवा आहे. हा आरोप ऐकून रोहन रागाने म्हणाला, पुरे झाले आई, कधीपर्यंत तू तिला दोष देत राहशील? पण शारदा देवी भडकली, हो, तू तुझ्या बायकोचे रक्षण कर. आजकाल मुली त्यांच्या बायकोचे गुलाम होतात, त्यांच्या आईचं कोण ऐकते? हे ऐकून रोहन गप्प बसला, कारण त्याला माहीत होते की त्याच्या आईचा राग अशा प्रकारे निघत आहे जिथे वेदना आणि असुरक्षितता एकत्र येऊन अंधार निर्माण करतात. या तणावात दुसऱ्या दिवशी आणखी एक घटना घडली ज्यामुळे घरातील वातावरण आणखी बिघडले. काकू रंजिता घरी आल्या तर त्या आगीत तेल ओतण्यात माहीर होत्या. घरात प्रवेश करताच तिची पहिली ओळ होती, अरे शारदा, मी ऐकलं मुलीचं नातं तुटलंय. काय हरकत नाही,
ज्या घरात सुनेची मर्जी असते तिथे असंच घडतं. शारदा देवी खिन्नपणे म्हणाली, हो दीदी, माझ्या घरातील सगळेच माझ्या बोलण्याला महत्त्व देत नाहीत. मुलगी माझी, ओझं माझं, पण निर्णय मात्र सून घेते. काकू लगेच म्हणाल्या, मी पहिल्या दिवसापासून हेच सांगत आहे की जर सुनबाई जास्त शिकलेली आणि कमावणारी असेल तर ती तिच्या सासूला दडपू लागते. हे ऐकून काव्यात थरथर कापली. तिने कधीच कल्पना केली नव्हती की लोक तिला तिच्या सासूला दडपणारी व्यक्ती समजतील. रोहनने विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण जणू काही काकूंना संधी हवी होती म्हणून ती म्हणाली, आणि हो बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, सून कितीही चांगली दिसत असली तरी ती सून असते, मुलगी नाही. हे ऐकून घरातील वातावरण पूर्णपणे शांत झाले. काव्याचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण तिने तोंड फिरवले, कारण तिला माहीत होते की जर तिने एकही अश्रू ढाळला तर ते नाटक म्हणून घेतले जाईल. पण यावेळी प्रिया स्वतःला रोखू शकली नाही. ती म्हणाली, काकू, वहिनीने आमच्यासाठी खूप काही केले आहे, एवढे की आम्ही ते कधीच फेडू शकत नाही. लग्न काही तिच्यामुळे तुटले नाही. पण काकूनी प्रियालाही फटकारले, गप्पा बस, तू तुझ्या वहिनीशी सहमत आहेस आणि हीच तुझी मोठी चूक आहे. तू तुझ्या वहिनीला खूप महत्त्व दिलेस. शारदा देवीही आता थकल्या होत्या, पण तिच्या सुनेवरचा तिचा राग मात्र काही कमी होत नव्हता. ती म्हणाली, प्रिया, तू आता सुनेसारखी झाली आहेस. मी एका बाजूला एकटी पडले आहे, माझे कोणीही ऐकत नाही. काव्या हे सर्व ऐकत राहिली आणि पहिल्यांदाच तिला जाणवले की या घरात राहूनही ती काही अंतरावर उभी आहे. जणू काही ती या कुटुंबाचा भाग असूनही एखाद्या अनोळखी व्यक्तीची भूमिका करत आहे. त्या रात्री ती रोहनजवळ बसली आणि म्हणाली, रोहन, मला वाटतंय की कुठेतरी मी आईच्या नजरेत काटा बनली आहे. ती मी जे काही बोलते किंवा मी केलेले कोणतेही काम, कोणतीही मदत ते मनापासून स्वीकारत नाही. कदाचित तिला असं वाटत असेल की मी तिच्या मुलीची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि तीच भावना तिला सर्वात जास्त दुखावते. रोहनने तिचा हात धरला आणि म्हणाला, काव्या, चुकीचे विचार करू नकोस. तू या कुटुंबातील सर्वात मजबूत भिंत आहेस. मग काव्या दुखावलेल्या स्वरात म्हणाली, मजबूत भिंत? रोहन, आज माझ्यावर अशुभ लक्षण असल्याचा, कुटुंब तोडण्याचा आरोप केला जात आहे. समाजात अशी चर्चा आहे की मी घर चालवते आणि आई माझ्या प्रत्येक कृतीला आव्हान मानत आहेत. मला समजत नाही की मी काय करावे. कितीही केले तरी त्यांच्या नजरेत मी एक चांगली सून का होऊ शकत नाही. रोहनकडे उत्तर नव्हते, फक्त एक खोल शांतता होती. पण ते तिथेच थांबणार नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा काव्या झाडून काढण्यासाठी आईच्या खोलीत गेली, तिला आत येताना पाहून शारदा देवीने पटकन मान फिरवली आणि म्हणाली, ते राहू दे, तू तुझ्या वस्तूंना हात लावू नकोस. जिथे तू स्पर्श करते तिथूनच त्रास सुरू होतो. हे ऐकून काव्याचे हृदय पुन्हा एकदा तुटले. आता तो फक्त गैरसमज नव्हता तर उघड द्वेष होता आणि तिचं थेट लक्ष ही काव्य आहे. पण काव्याला हे माहीत नव्हते की तिची खरी परीक्षा अजून सुरू झालेली नाही. येणाऱ्या दिवसातील घटना या घराचे तुकडे करतील. काही नाती तुटतील, काहींना मजबूत करतील आणि एक असे सत्य उघड होईल जे सांगेल की सून ही प्रत्यक्षात लक्ष्मीचेच एक रूप आहे आणि घराची समृद्धी किंवा नाश तिच्या मनातून येणाऱ्या आशीर्वादांवर किंवा शापांवर अवलंबून असतो. दिवस जात होते, पण घरात वाढणारा तणाव हा मागच्या सकाळपेक्षा अधिक जास्त वाढत होता. तिला हे खूप जड वाटत होतं. शारदा देवींच्या मनातल्या गोष्टीने घर केलं होतं की काव्यामुळेच प्रियाचे नाते तुटले आहे आणि आता प्रत्येक छोटीशी गोष्ट तिला त्याच दिशेने घेऊन जात होती आणि तिला असे वाटत होते की जणू काव्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती, प्रत्येक हास्य हे फक्त एक ढोंग आहे आणि हे फक्त गुपित हेतूने झाकलेले आहे. कुटुंबाची प्रतिष्ठा ढासळली होती आणि अंतर्गत बिघाड स्वीकारण्यास असमर्थ असलेली आई प्रत्येक पावलावर तिच्या सुनेला दोष देऊ लागली होती. दुसरीकडे काव्या दिवसेंदिवस मनात स्वतःलाच कमी समजत चालली होती. आता ती त्यांच्याशी वाद घालत नव्हती, उलट उत्तर देत नव्हती किंवा कोणत्याही गोष्टीवर तिचे मत देत नव्हती. ती फक्त शांतपणे काम करायची आणि मागे हटायची. पण तिच्या सासूच्या नजरेत तिचे हे मौन देखील नाटकासारखे वाटू लागले आणि त्यामुळे बऱ्याचदा शारदा देवी तिला टोमणे मारायची की आता सुनेला बोलण्याची गरज नाही, तिचे अश्रूच पुरेसे आहेत सहानुभूती मिळवण्यासाठी. हे ऐकून काव्याच्या हृदयात आणखी एक जखम झाली. तिला आश्चर्य वाटले की एका सुनेचा हेतू इतका चुकीचा कसा असू शकतो. एक दुपारी एक जुनी शेजारीण सरोज आंटी घरी आली. ती समाजातील गोष्टींना असं ऐकत होती की जणू काही तिचे ते राष्ट्रीय कर्तव्य आहे.
आणि ऐकून झाल्यानंतर त्यात मसाला घालणे तितकेच महत्वाचे म्हणत असे. ती येताच म्हणाली, अरे शारदा, मी ऐकलं आहे की प्रियाचे नाते तिच्या सुनेमुळे तुटलं आहे. काय काळ आला आहे. सुना घरात प्रवेश करताच त्या दिखावा करायला लागतात. शारदा देवीना याच क्षणाची वाट पाहत असल्यासारखे वाटत होते. ती लगेच म्हणाली, हो वहिनी, मी माझ्या सुनेला खूप डोक्यावर घेतले होते आणि हा त्याचाच परिणाम आहे की माझ्या मुलीचे लग्न मोडले आणि कुटुंब बदनाम झाले. आता तर परिसरामध्ये वर पाहण्याची हिंमत होत नाही. सरोज आंटी म्हणाल्या, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, अशा सुना घर गिळून टाकतात, आनंद हिरावून घेतात. ती आल्यापासून मी ऐकत आहे की खटल्यांचा खर्च वाढला आहे, मुलावरती भार वाढला आहे आणि आता प्रियेच्या लग्नाबद्दल ऐकत आहे. हे ऐकून काव्यासाठी असे होते जणू काही कोणीतरी तिच्या हृदयावर वारंवार घाव घालत आहे. ती वरांड्यावर उभी राहून ऐकत होती, पण बोलू शकत नव्हती. जणू तिचा घसा आकुंचन पावला होता. त्या संध्याकाळी रोहन घरी परतला तेव्हा त्याला त्याची आई आणि सरोज काकू बसलेल्या आणि त्यांच्या सुनेबद्दल वाईट बोलत असलेल्या दिसल्या. त्याने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, पण आईच्या वेदना आता रागात बदलल्या होत्या. ती म्हणाली, रोहन, तू तुझ्या बायकोला हवा तितका साथ देऊ शकतोस, पण सून आल्यानंतरच आपल्या घराचे दिवस बदलले आहेत, हे विसरू नकोस बाळा. सुना चांगल्या घरात लक्ष्मी बनून येतात, पण काही ठिकाणी सुना घरात पाऊल ठेवताच घर उद्ध्वस्त होते. काव्याला हे वाक्य तिच्या हृदयात खोलवर रुजल्यासारखे वाटले. दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे घराचा संपूर्ण पाया हादरला. जेवण वाढताना काव्याकडून चुकून एक छोटा स्टीलचा ग्लास खाली पडला. त्यामुळे एक छोटासा आवाज झाला, पण तिच्या सासूबाई तिला पाहून लगेच म्हणाल्या, हे बघा, अशुभ. ती आल्यापासून नेहमी काही ना काहीतरी पडत असते, तुटत असते, काहीतरी अशुभ घडत असते. देवालाच माहिती ती कोणत्या ग्रहावरून आली आहे. हे ऐकून काव्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने लगेच खाली बघितले आणि ग्लास उचलू लागली, जेणेकरून तिचे दुःख कोणाला दिसू नये. पण यावेळी प्रिया स्वतःला थांबवू शकली नाही. ती पटकन उठून म्हणाली, आई, हा तर फक्त एक ग्लासच पडलेला आहे, यात वहिनीची काही चूक? तू प्रत्येक गोष्टीत वहिनीलाच का जबाबदार ठरवत असते? शारदा देवी पटकन म्हणाल्या, हो, कारण त्याला तीच जबाबदार आहे. जेव्हापासून ती आली आहे घरात एकही आनंदाचा क्षण आला नाही. मुलीचे लग्न मोडले, कायदेशीर खर्च वाढले आणि रोहनचा भार देखील वाढला आहे. आणि आता तूही तिच्या बाजूने बोलत आहेस. तुला मी जन्म दिला आहे की सुनेनी? प्रिया रडू लागली, आई, तू वहिनीबद्दल गैरसमज करून घेत आहेस. सासू मोठ्याने म्हणाली, सून माझी शत्रू आहे. मी एक आई असूनही माझ्या स्वतःच्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू सुनेची बाजू घेत आहेस. सुनेलाही हेच हवे होते की मुलगी आईपेक्षा तिला साथ देईल. हे ऐकून काव्याला असे वाटले की जणू कोणीतरी तिचा स्वाभिमान चिरडत आहे. ती हळुवारपणे म्हणाली, आई, मी कधीही घराचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला नाही. मी नेहमीच सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण तिच्या सासूबाई वेदनेने म्हणाली, जोडले आणि तू? अगं, तू तर माझं घर उद्ध्वस्त केलंस. सुनबाई, जर तू शहाणी बनली नसतेस, जर तू मध्ये हस्तक्षेप केला नसता, जर तू स्वतःला इतकं महान समजले नसतेस, तर आज प्रियाचे लग्न पक्के झाले असते. तू माझ्या मुलीची शत्रू आहेस. हे ऐकून काव्याच्या हातातून प्लेट खाली पडली. रोहन लगेच तिला पकडण्यासाठी धावला, पण काव्याने तिचा हात मागे घेतला आणि पहिल्यांदाच रडत रोहनला म्हणाली, रोहन, मला वाटतं आहे की मी या घरात फक्त एक गैरसमज आहे. मी कितीही चांगले काम केले तरी आईच्या नजरेत मी नेहमीच दोषी राहीन. मला माहित नाही कसे, पण मी या घरची लक्ष्मी नाही, तर या घरावर एक डाग झाली आहे. चुकीच्या वेळीची, चुकीच्या घटनांची, चुकीच्या नशिबाची. रोहनने तिला आपल्या जवळ घेतले आणि म्हणाला, काव्या, तू असं बोलू नकोस. तू या घराचा प्रकाश आहेस. मग काव्या तिचे अश्रू पुसत म्हणाली, नाही रोहन, प्रकाश तो असतो ज्याला लोक स्वीकारतात, पण मी त्यांच्यासाठी अंधार बनले आहे. ही ती रात्र होती जेव्हा काव्याला पहिल्यांदाच प्रश्न पडला की मी खरोखरच या घरातील माझे स्थान गमावले आहे का? पण तिला काहीच कल्पना नव्हती की येणाऱ्या दिवसात एक असं वळण येणार आहे जिथे आज ज्या सुनेवर दोषारोप केले जात आहेत तीच सुनबाई अंतिम संरक्षक म्हणून उदयास येईल आणि तिचा एक निर्णय बुडणाऱ्या कुटुंबाला पुन्हा उभे करेल. ही कथा अशा टप्प्यावर पोचली आहे जिथे घरातील प्रत्येक नाते एका धाग्यासारखे ताणलेले आहे. अगदी लहानशी गोष्ट ही बिघाड निर्माण करू शकते आणि अशा तणावपूरक दिवसांमध्ये अचानक एक संध्याकाळी
वडिलांची तब्येत खूपच बिघडली. त्यांचा चेहरा फिकट पडला. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांना खूप घाम येऊ लागला. सुरुवातीला कोणालाही कळले नाही की काय झाले आहे. त्यांना वाटलं होतं की ही कमजोरी असेल, पण बाबांचे हात थरथरायला लागले आणि ते जवळजवळ खुर्चीवरून पडलेच असते. घरात एक ओरड ऐकू आली. रोहनने लगेच जाऊन त्यांना सावरले. प्रियाने ओरडून म्हटलं, वहिनी लवकर पाणी आणा. आणि क्षणाचाही वेळ वाया न घालवता काव्या धावत त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली. तिने त्यांच्या कपाळावर कोल्ड कॉम्प्रेस लावला, त्यांची नाडी तपासली आणि तिला त्यांचे हृदय खूप वेगवान आणि श्वास घेणे खूप खूप जड चालले आहे असे आढळले. हे फक्त थकवा नव्हता, तर एक गंभीर धोका होता. त्या क्षणी शारदादेवी शॉकमध्ये असल्याचे दिसत होते. सुरुवातीला तिला काहीच समजले नाही, तर नंतर अचानक ती रडत म्हणाली, अरे देवा, माझ्या नवऱ्याला काय झाले? सुनबाई काहीतरी कर. आणि तिने पहिल्यांदाच सुनबाई हा शब्द कठोरपणे नव्हे तर विनवणीच्या स्वरात उच्चारला होता. पण वेळ निघून जात होता. वडिलांची प्रकृती दर सेकंदाला बिघडत होती. रोहन गाडी घेऊन येण्यासाठी धावत गेला, पण गाडी अचानक बिघडली. ती सुरू होत नव्हती. प्रियाने घाबरून विचारले, वहिनी आता आपण काय करावे? काव्याचे मन एका अनुभवी डॉक्टरसारखे क्षणार्धात काम करत होते. ती म्हणाली, रोहन गाडीकडे पाहू नकोस. आत्ताच रुग्णवाहिकेला फोन कर. आत्ताच कर. रोहनचे हात थरथरत होते. तसेच त्याने फोन केला, पण रुग्णवाहिका यायला अजून वेळ होता. वेळ वाया न घालवता काव्याने बाबांचे खांदे धरले. पाण्यात साखर मिसळली आणि रक्तदाब कमी होऊ नये म्हणून त्यांना ते प्यायला दिले. त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली, बाबा डोळे उघडे ठेवा. आम्ही इथेच आहोत. तुम्हाला काहीही होणार नाही. तिच्या आवाजात अशी ताकद होती जी हॉस्पिटलच्या नर्समध्येही नसते. ती प्रत्येक क्षणी त्यांच्या हृदयाचे ठोके मोजत होती. त्यांच्या शेजारी बसून त्यांचा श्वास नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्या तणावात तिने प्रियाला सांगितले की घाईने घरात जाऊन मीठ आणि ब्लँकेट घेऊन ये. प्रियाने क्षणभरही वाया घालवला नाही. दुसरीकडे शारदादेवीची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. उचकीच्या दरम्यान ओरडत म्हणत होती की हे देवा, माझ्या नवऱ्याला वाचव. एक तर माझ्या मुलीचं लग्न मोडलंय आणि आता हे. मी उद्ध्वस्त होईन. पण तिला सांभाळणारा पण कोणीतरी हवा होता, आणि तीच काव्या, जिच्यावरती मागच्या काही दिवसांपासून खूप रागवली होती. ती तिच्याकडे गेली आणि म्हणाली, आई काळजी करू नकोस. काहीही होणार नाही. रुग्णवाहिका येत आहे. बाबा बरे होतील. तिच्या आवाजात एक विचित्र दृढ निश्चय होता. एक विचित्र शक्ती होती. जणू काही देवाने त्याच क्षणी तिचे हृदय बळकट केले होते. तेवढ्यात बाबांचे डोळे थकून झाकू लागले. मग काव्याने लगेच बाबांच्या समोर हात फिरवला आणि म्हणाली, बाबा इकडे लक्ष द्या. माझ्याशी बोला. तुम्ही ऐकत आहात ना? बाबांनी मोठ्या कष्टाने तिचे मनगट धरले. जणू काही ते या घरात एकमेव याच हाताच्या विश्वासावर जगत आहेत. तेवढ्यात दूरवर एका रुग्णवाहिकेचा आवाज ऐकू येऊ लागला. रुग्णवाहिका जवळ येताच रोहन आणि रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाबांना स्ट्रेचरवर चढवण्यास मदत घेतली. आता घरातले सगळेच घाबरले होते. पण खरा प्रकार तेव्हा घडला जेव्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अहवाल पाहिल्यानंतर सांगितले की जर 20 मिनिटेही उशीर झाला असता तर रुग्ण वाचला नसता. हे ऐकून शारदादेवी खुर्चीवर कोसळल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि पहिल्यांदाच त्याची नजर थेट काव्याकडे गेली. त्या नजरेत कठोरता नव्हती, पण भीती, विश्वास आणि सत्यता होती. डॉक्टर पुढे म्हणाले, तुम्ही खूप भाग्यवान आहात की अशावेळी तुमच्या कुटुंबातील कोणीतरी हुशार व्यक्तीने ताबडतोब त्यांची नाडी आणि रक्तदाब तपासला आणि योग्य प्रथमोपचार देऊन रुग्णाचा जीव वाचवला. सर्वांच्या नजरा काव्याकडे वळाल्या. रोहनला समजले की आज काव्यामुळे त्याचे वडील वाचले आहेत. प्रियाने आधीच रडरडत तिच्या बहिणीला मिठी मारली होती. हे पाहून तिच्या सासूला धाप लागली. डॉक्टर निघून जातात शारदादेवी थरथरत्या पावलांनी काव्याजवळ गेल्या. सर्वांना वाटले आज पुन्हा काहीतरी गंभीर घडेल, पण नाही. तिने काव्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि दबलेल्या आणि तुटलेल्या आवाजात म्हणाली, सुनबाई, आज तू नसतीस तर हे घर उद्ध्वस्त झाले असते. काव्या हादरली. तिची सासू तिच्या हृदयाच्या कडक भित्ती इतक्या सहजपणे पाडेल याची तिला कधीच कल्पना नव्हती. शारदादेवीच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, सुनबाई, मी तुला खूप चुकीचं बोलले. तुझ्यावर अनेक आरोप केले. मला वाटले होते की तू घरातील आनंद हिरावून घेत आहेस, पण खरं तर आज तू तोच आनंद वाचवला आहेस. सुनबाई, तू या घराची नशीब आहेस. तू खरोखरच लक्ष्मी आहेस.
माझ्या घराची, आमच्या आयुष्याची, हे एक वाक्य होते जे काव्याने कधी कल्पनाही केली नव्हती की तिला ऐकायला मिळेल. पण त्यामुळे तिचा आत्मा वितळला. तिच्या डोळ्यात अश्रू आले, शांत पण खोल. संपूर्ण घरात पहिल्यांदाच सुनेला लक्ष्मी म्हटले गेले. पण गोष्ट तिथेच संपत नाही. बाबा आयसीयू मध्ये असताना आणखी एक घटना घडणार होती, जी या घराची, काव्याच्या प्रतिष्ठेची आणि प्रियाचे भविष्य बदलून टाकणार होती. एक असे वळण येणार होते जे सिद्ध करेल की नशिबाने कितीही परीक्षा घेतल्या तरी खरी लक्ष्मी तीच असते, जी तिचे घर तिच्या हृदयाजवळ जोडून ठेवते. हॉस्पिटलमध्ये ती रात्र खूप कठीण होती. आयसीयूची लाईट चालू होती. रोहन आणि प्रिया बाहेर खुर्च्यांवर बसले होते. त्यांचे हृदय त्यांच्या वडिलांच्या प्रत्येक श्वासावर केंद्रित होते. आणि काव्या एका कोपऱ्यात प्रार्थना करत बसली होती. तिचे डोळे मिटले होते, पण तिचे हात थरथरत होते. जणू काही तिला देवाशी भांडायचे होते आणि वडिलांना परत आणण्याची विनंती करायची होती. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, त्यांची प्रकृती स्थिर आहे, पण त्यांना आम्ही अजून निरीक्षणाखाली ठेवत आहोत. हे ऐकून सर्वांच्या मानात थकव्याने वागलं, पण त्यांच्या हृदयाला दिलासा मिळाला होता. काव्याच्या डोळ्यातून एक छोटासा अश्रू पडला आणि पहिल्यांदाच शारदादेवी शांतपणे त्या अश्रूचे निरीक्षण करत होती. आता तिला त्यात कोणतेही ढोंग दिसलं नाही. प्रेम दिसत होते. तेवढ्यात आयसीयूच्या बाहेर आणखी एक कुटुंब बसले होते. एक आदरणीय, प्रतिष्ठित आणि शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक मिश्रा कुटुंब. त्यांची वृद्ध आई देखील आयसीयू मध्ये होती आणि तिच्यासोबत त्यांचा मुलगा आदित्य मिश्रा होता. एक सहानुभूतीशील आणि साधा माणूस होता. प्रिया आणि आदित्य बराच वेळपासून एकाच वॉर्डमध्ये बसले होते आणि आपापल्या संकटात बुडाले होते. पण घडलेल्या घटनांनी त्यांना एकाच भावनिक अवस्थेत आणले होते. दोघेही त्यांच्या जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी रडत होते. एक क्षण असा आला जेव्हा प्रियाचे डोळे सतत अश्रूंनी भरलेले होते आणि ती स्वतःला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करत होती. मग जवळच बसलेल्या आदित्यने तिच्याकडे पाण्याची बाटली केली आणि हळुवारपणे म्हणाले, कृपया थोडे पाणी प्या. यामुळे तुमच्या डोळ्यातील जळजळ कमी होईल. प्रियाने सुरुवातीला संकोच केला, पण नंतर पाणी घेतले. आदित्य म्हणाला, घाबरू नका. इथले डॉक्टर खूप अनुभवी आहेत. मी तुमची चिंता समजू शकतो. प्रिया हलकेसे स्मित करत म्हणाली, धन्यवाद. घरी खूप तणाव चालू आहे. लग्न मोडले आणि वरून वडिलांची अशी प्रकृती. प्रकरण पुढे जाण्यापूर्वी काव्या तिथे आली आणि तिला लक्षात आले की पहिल्यांदाच प्रिया एका अनोळखी व्यक्तीशी आरामात बोलत होती. ती हसत होती, अगदी हलकेसे स्मित. पण ते स्मित पाहून काव्याचे हृदय आनंदाने भरून गेले. दरम्यान डॉक्टरांचे संभाषण कॉरिडॉरमध्ये ऐकू येत होते. मिश्राजी, तुमच्या सुनेने दिलेले प्रथम उपचार तुमच्या आईला वाचवण्यासाठी खूप महत्वाचे ठरले. अन्यथा तिची प्रकृती आणखी बिकट झाली असती. हे ऐकून आदित्य आणि त्यांचे वडील आश्चर्यचकित झाले. त्यांनी लगेच विचारले, कोणती सून? ती कोण होती? डॉक्टरांनी उत्तर दिले, तीच मुलगी जी आयसीयूच्या बाहेर बसली आहे, जिने तिच्या वडिलांना वाचवले. ती खूप हुशार आहे आणि तिच्यामुळेच तुझ्या आईची तब्येत सुधारली आहे. आता सर्वांचे लक्ष काव्यावर केंद्रित होते. आदित्यचे वडील, एक आदरणीय पुरुष, लगेच तिच्याकडे आले आणि म्हणाले, मुली, आज तू 2 जीव वाचवलेस. आम्ही तुझे हे उपकार कधीही विसरणार नाही. काव्या लाजल्याने म्हणाली, नाही काका, मी फक्त समोर जे घडत होते तेच करत होते. पण आदित्यने मनापासून कौतुक केले. तुमच्यासारखा संयम आणि समजूतदारपणा फार कमी लोकांकडे असतो. तुमचे कुटुंब खूप भाग्यवान आहे. हे वाक्य थेट शारदादेवींच्या हृदयाला भिडले. त्या गप्प होत्या, पण त्यांच्या आत खोलवर काहीतरी तुटत होते आणि त्याचप्रमाणे काहीतरी खोलवर सुधारत होते. दुसऱ्या दिवशी रुग्णालयाबाहेर जेव्हा आदित्य त्याच्या वडिलांसोबत घरी जात होता, तेव्हा त्याने मागे येऊन प्रियाकडे पाहिले आणि हलकेसे स्मित केले. पण त्या स्मित हास्यात कोणतीही औपचारिकता नव्हती, ढोंग नव्हते. ते एक आदरणीय, करुणामयी आणि मनापासून केलेले हास्य होते. प्रियाचा चेहरा क्षणार्धात लाल झाला. काव्याने हा क्षण पाहिला आणि अचानक तिच्या मनात एक आशेचा किरण उठला. कदाचित देवाने प्रियासाठी काहीतरी वेगळे लिहिले असेल. कदाचित या तुटलेल्या नात्याच्या जागी काहीतरी चांगले घेणार होते. दरम्यान शेजारच्या काही महिलाही हॉस्पिटलच्या बाहेर बाबांना भेटण्यासाठी आल्या आणि काव्याने 2 जीव वाचवल्याचे ऐकताच परिसरात बातमी पसरली. काव्याने तर कमालच केली, 2 जीव वाचवले आहेत. अरे, शारदाची सून अविश्वसनीय हुशार आहे. आजकाल तिच्यासारखी सून कुठे मिळते?
परवा जे काही लोक म्हणत होते की सुनेने कुटुंबाची समृद्धी हिरावून घेतली आहे, पण आज ते सर्व तिची स्तुती करत होते. हे सर्व ऐकून शारदा देवींना क्षणभर विश्वासच बसला नाही. तिचे डोळे विस्फारले, तिचे ओठ थरथरले. ही तीच सून होती का जिच्यावरती काल सर्व दोष लावत होती? ही तीच सून होती का जिला ती अशुभ मानू लागली होती? त्या संध्याकाळी हॉस्पिटलमधून परतताना काव्या पाणी आणायला गेली तेव्हा शारदा देवीने तिला थांबवले. तिचा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाली, सुनबाई, मी तुझ्यावर खूप रागावले होते. मी तिला खूप दोष दिला, पण ते सर्व आरोप माझ्या दुःखांमुळे आणि भीतीमुळे होते. पण सत्य हे आहे की आज या घरात जो काही प्रकाश पडला आहे तो तुझ्यामुळेच आहे. तूच या घराची खरी लक्ष्मी आहेस. काव्याचे डोळे अश्रूने भरले. रोहन जवळच उभा होता, त्याचे डोळेही ओले होते आणि प्रिया दुरूनच हसत होती. आदित्य मिश्राचे हास्य अजूनही तिच्या मनात कोरले गेले. पण येणाऱ्या काळात ही भेट एका नवीन नात्याची, एका नवीन कथेची आणि एका नवीन अध्यायाची सुरुवात ठरणार होती. कारण जेव्हा देव लक्ष्मीला घरात पाठवतो तेव्हा तो तिच्यासोबत सौभाग्य देखील पाठवतो. पण कधी कधी ते ओळखायला वेळ लागतो. हॉस्पिटलमधून परत येऊन काही दिवस झाले होते आणि आता बाबांची तब्येत ही स्थिर होती आणि घरातील वातावरण हळूहळू सामान्य होत होते. पण यावेळी फरक एवढा होता की काव्याबद्दलचा आदर घराच्या प्रत्येक वातावरणात पसरला होता. ती पूर्वी करत असलेली तीच कामे करत होती. स्वयंपाक करत होती, सर्वांची काळजी घेत होती, साफसफाई करत होती. पण आता तिच्या सासूच्या तिच्याकडे पाहण्याच्या प्रत्येक नजरेत कोमलता होती, जे यापूर्वी कधीही घडले नव्हते. प्रियाने प्रत्येक गोष्टीत तिच्या वहिनीला मदत केली, तिला कधी एकटे सोडले नाही. आणि रोहन अनेकदा शांतपणे तिच्याकडे पाहत असे, जणू काही त्याला पहिल्यांदाच त्याच्या पत्नीचे खरे स्वरूप समजले असेल. पण या सगळ्यात एक गोष्ट जी घरात हळूहळू एक अज्ञात गोंधळ पसरत होती, ती रात्र, तो हॉस्पिटलचा कॉरिडॉर आणि आदित्य मिश्राचे शांत दयाळू हास्य, ज्याने प्रियाच्या हृदयात आशेचे एक नवे बीज पेरले होते. एक दुपारी अचानक दाराची बीण वाजली. प्रियाने दार उघडले आणि समोर आदित्य आणि त्याचे वडील उभे होते. नीटनेटके कपडे घातलेले, सभ्य हास्य आणि हातात फुलांचा एक छोटासा गुच्छ होता. प्रिया क्षणभर थांबली आणि तिच्या वहिनीकडे मागे होऊन पाहत राहिली. काव्या हसली. तिने तिला इशारा केला आणि म्हणाली, त्यांना आत बोलव. आदित्य आणि त्याचे वडील आत येताच शारदा देवी लगेच उभ्या राहिल्या. जरी त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण पहिल्या क्षणी आदितीच्या वडिलांनी हात जोडून म्हटले, नमस्ते, मी मिश्रा आहे. माझ्या आईचा योग्य उपचार तुमच्या सोनीची बुद्धी आणि धाडस पाहून यशस्वी झाला आहे. त्यामुळे आम्हाला वाटले की तिचे आभार मानणे महत्वाचे आहे. हे ऐकून शारदा देवीला अभिमान आणि लाज दोन्ही वाटले. कारण तिची सून खूप हुशार होती, पण तिने एक छोटा गैरसमज करून घेतला होता, त्यामुळे ते तिला समजले नव्हते. काव्याने नम्रपणे उत्तर दिले, काका, मी काहीही केले नाही. मी फक्त मला जे योग्य वाटले ते केले. आदित्यने उत्तर दिले, कधी कधी खूप कमी लोकांना योग्य वेळी जे योग्य वाटते ते करण्याची समज असते. मी इतका संयम आणि धाडस क्वचितच पाहिले आहे. शारदा देवीच्या डोळ्यात अश्रू आले. हे एक वाक्य होते जे ती स्वतः मानू शकली नाही, पण आज जग तिच्या सुनेबद्दल तेच बोलत होते. थोड्या वेळाने आदितीची नजर प्रियावर पडली. लाजाळू, शांत, पण कोणालाही आराम देऊ शकेल असा चेहरा प्रियाच्या नजराखाली होत्या आणि तिच्या बोटाने चिंताग्रस्तपणे गोंधळ घातला होता. आदितीच्या आईच्या तब्येतीबद्दल विचारपूस करताना काव्याला समजले की आदितीची नजर केवळ आभार मानण्यासाठी नव्हती, तिच्यात अस्वस्थता नव्हती, तर फक्त एक आपुलकीची भावना होती. अचानक आदितीचे वडील म्हणाले, शारदाजी, खरं सांगू, मी त्या दिवशी तुमची मुलगी प्रियालाही हॉस्पिटलमध्ये पाहिले होते. तिची जबाबदारी, तिचे दुःख आणि तिची संवेदनशीलता मला खोलवर स्पर्शून गेली. शारदा देवीचे हृदय धडधड करू लागले. हे असं काही होतं का ज्याची ती कल्पनाही करू शकत नव्हती. काव्याला एका क्षणासाठी त्यांच्या डोळ्यात एक चमक दिसली, कदाचित एखाद्या तुटलेल्या स्वप्नाचा पुनर्जन्म. आदित्यचे वडील पुढे म्हणाले, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर आम्ही एकदा तुमच्या घरी येऊन औपचारिकपणे भेटायचे म्हणत आहोत. प्रियासाठी. हे बोलताच जणू काही घरातील हवा थांबली गेली. प्रियाचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यातून अविश्वास, दिलासा आणि भीती हे सर्व एकत्र वाहत होते. शारदा देवीचा श्वास थरथरला. नंतर तिचे ओठ थरथरून म्हणाली, आमचे घर तुमचे स्वागत करेल.
तिच्या आवाजात वर्षानुवर्षानंतर अभिमान वाटत होता. आणि त्याच क्षणी आदित्यने काव्याकडे पाहिले आणि म्हणाला, आणि विशेषतः तुमच्या आशीर्वादाने काव्याचे डोळे भरून आले. हा तो सन्मान होता जो तिने कधीही मागितला नव्हता, पण नेहमीच तिला तो मिळायला हवा होता. मिश्रा कुटुंब निघून गेली. प्रिया धावत गेली आणि तिच्या वहिनीला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाली, वहिनी, हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे. माझे आयुष्य पुन्हा रुळावर आले आहे. जर तू नसतीस तर माझे नाते तुटून कायमचे दबून गेले असते. काव्या तिला शांत करत म्हणाली, प्रिया, हे सर्व देवाची इच्छा होती आणि कदाचित म्हणूनच पहिलेच नातं तुटलं होतं, जेणेकरून एक योग्य जोडीदार मिळू शकेल. पण खरं वळण तेव्हा आले जेव्हा शारदादेवी शांतपणे काव्याच्या शेजारी जाऊन बसली. काव्याला वाटलं की कदाचित पुन्हा एकदा टोमणा मारला जाईल, पण यावेळी तिच्या सासूने तिचा हात धरला आणि म्हणाली, सुनबाई, आज जर माझ्या मुलीच्या आयुष्यात प्रकाश परत येत असेल तर तो फक्त तुझ्यामुळे आहे. तू या घरात समृद्धी आणली आहेस. तू खरोखर माझी लक्ष्मी आहेस. तिचे शब्द हृदयद्रावक आणि प्रेमळ होते. काव्याला पहिल्यांदाच तिच्या आईच्या हातांच्या स्पर्शांमध्ये आपलेपण जाणवले. त्या क्षणी काव्याच्या डोळ्यातून अश्रू आले, पण ते दुःखाचे अश्रू नव्हते तर आदराचे अश्रू होते. आणि अशा प्रकारे पहिल्यांदाच सुनीला कुटुंबाचा अभिमान म्हणून नव्हे तर कुटुंबाची ओळख म्हणून ओळखले गेले. पण कथा इथेच संपत नाही, कारण पुढच्या भागात जेव्हा मिश्रा कुटुंब मुलीला औपचारिकपणे भेटायला येईल तेव्हा एक घटना घडेल ज्या घरातील सर्व नातेसंबंधांची परीक्षा घेईल आणि हे सिद्ध करेल की लक्ष्मी केवळ नशीबच आणत नाही तर ती कुटुंबाला एकत्र सुद्धा ठेवते. मिश्रा कुटुंबाने प्रियाला भेटण्याची औपचारिक तयारी दर्शवून फक्त 2 दिवस झाले होते, पण घरातील वातावरण अचानक बदलले होते. जणू काही जुना ढग दूर गेला होता आणि नवीन सूर्य चमकला होता. तेच घर जिथे काही दिवसांपूर्वी तणाव, अश्रू आणि आरोपांचे प्रतिध्वनी होते, आज तिथे थोडीशी चमक परत येत होती. शारदादेवी सकाळपासून घरकाम करत होती. खुर्च्या साफ करणे, पडदे धुणे, वरांड्यावर फुलांची चटई पसरवणे, ही तीच शारदादेवी होती जी काही दिवसांपूर्वी प्रत्येक कामाची जबाबदारी तिच्या सुनेला घेताना पाहून चिडचिड करत होती. पण आज ती प्रत्येक पावलावर तिच्या सुनेलाही सोबत घेत होती. अधूनमधून तिला विचारत होती की सुनबाई, हे ठीक वाटते का? मी ते फूल इथे ठेवू का? आणि काव्या प्रत्येक वेळी हसून म्हणायची, आई, खूप छान दिसतंय, फक्त थोडासा रंग घाला, वातावरण अधिक सुंदर होईल. हे दृश्य पाहणाऱ्या कोणालाही वाटेल की सासू आणि सून नेहमीच अशा राहत असतील. पण काव्याच्या हृदयात हा बदल एखाद्या औषधाच्या परिणामासारखा होता. हळूहळू जुन्या जखमा भरून येत होत्या. प्रिया देखील तयारी करण्यात व्यस्त होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. अधूनमधून ती आरशात स्वतःकडे पाहत असे आणि लाजून तिच्या वहिनीला विचारत असे, हा सूट ठीक आहे का की मी तो गुलाबी सूट घालू? प्रत्येक वेळी काव्या शांतपणे तिला तयार होण्यास मदत करायची, केसांना कंघी करायची, कपाळावर थोडे खाजं लावायची आणि म्हणायची, प्रिया, मुलीचे सौंदर्य तिच्या कपड्यांवरून नाही तर तिच्या वागण्यावरून चमकते आणि तू स्वतःमध्ये खूप सुंदर आहेस. प्रिया प्रत्येक वेळी तिच्या वहिनीला मिठी मारायची. दुपारपर्यंत होत होता घर सुगंधाने भरून गेले होते. काव्याने स्वयंपाकघराची जबाबदारी घेतली होती. पकोडे तळणे, खीर बनवणे आणि घर सुगंधित पण तेलकट धुरापासून मुक्त ठेवण्यासाठी थोडे मसाले घालणे. शारदादेवी स्वयंपाकघराच्या दाराशी उभी राहून हसत म्हणायची, सुनबाई, नको करू एकटे एवढे काम, कधीतरी मला बोलव. आणि काव्या हसत म्हणायची, आई, तुम्ही आराम करा, आताच काम करत राहिला तर मग पाहुण्यांना कसे सांभाळणार? या घरात पहिल्यांदाच स्वयंपाकघरात 2 महिला होत्या. एक सुनबाई होती जी घराची मनापासून काळजी घेत होती आणि दुसरी सासू जी मनापासून तिच्या पाठीशी उभ्या होत्या. 5 वाजताच मिश्रा कुटुंब दारात आले. आदित्य, त्याचे वडील आणि त्याची धाकटी बहीण. त्यांच्या हातात मिठाईचा एक मोठा डब्बा आणि एक सुंदर घरगुती भेटवस्तू होती. वातावरण लगेचच आनंदाने भरून गेले. शारदादेवींनी स्मितहास्य करून त्यांचे स्वागत केले आणि आदित्यच्या नजरा अनैच्छिकपणे प्रियाला शोधत होत्या. प्रिया एका बाजूला लाजून उभी होती. तिने फिकट गुलाबी रंगाचा सूट घातला होता. तिचे केस उघडे होते आणि तिच्या वहिनीने सजवलेल्या चेहऱ्यावर एक निरागस भाव होता. आदित्यने तिला पाहिले आणि स्वतःशीच हसला. काव्या शांतपणे सगळं सांभाळत होती, जेवण वाढणे, पाणी देणे, मिठाई आणणे, पण आज सर्वांच्या नजरा तिच्यावरच होत्या. आदित्यचे वडील अनेकदा शारदादेवीला म्हणत होते की तुमची सून खूप हुशार आहे, पण घराची तिने काळजी घेतली आहे. आणि हे ऐकून प्रत्येक वेळी शारदादेवीच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हास्य फुलत असे. ती म्हणायची, हो, देवाने मला एक अद्भुत सून दिली आहे,
माझ्या कुटुंबासाठी एक मोठा आशीर्वाद आहे. आदित्य आणि प्रिया यांच्या लग्नाची चर्चा खूप सकारात्मक पद्धतीने सुरू होती. आदित्यने प्रियाला विचारले, तुला शिकवण्यात काय आवडते? हलक्याचे स्मित हास्य करत प्रियाने उत्तर दिले, मला नेहमीच मुलांना शिकवायचे होते आणि लग्नानंतर संधी मिळाली असती तर मला शिकवायला आवडेल, पण जबरदस्ती नाही, हक्काने. आदित्यने तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाला की मला अशी हट्टी मुली आवडतात ज्या त्यांची ओळख सोडत नाहीत. हे ऐकून प्रियाचे डोळे चमकले. जणू काही पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या खऱ्या इच्छा समजून घेतल्या आहेत. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, पण अचानक असं काहीतरी घडलं की क्षणार्धात संपूर्ण घर हादरून गेलं. अचानक वडिलांसंबंधी हॉस्पिटलमधून फोन आला. आम्हाला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. कृपया कुटुंबातील एखाद्या सदस्याला ताबडतोब इथे पाठवा. रोहनचा चेहरा फिका पडला. काव्याचे हात थरथर कापू लागले. शारदा देवीचे ओठ थरथर कापू लागले. प्रियाला अश्रू अनावर झाले. मिश्रा कुटुंब उभे राहिले. आदित्य म्हणाला, चला एकत्र जाऊया. ही काही छोटी गोष्ट वाटत नाही. सगळे धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी जे सांगितले ते विजेसारखे होते. रुग्णाच्या स्कॅनमध्ये आम्हाला काहीतरी नवीन आढळले आहे, ज्यामुळे त्यांची प्रकृती आणखी गंभीर होऊ शकते. घरातील हवा क्षणार्धात गोठली आणि शारदा देवीचा श्वासही अडखळू लागला. रोहनचे डोळे कोरडे पडले. प्रिया थरथर कापायला लागली आणि काव्याला संपूर्ण जग क्षणार्धात कोसळल्यासारखे वाटले. पण पुढच्या क्षणी डॉक्टर म्हणाले, पण काळजी करू नका. त्यांना त्यावेळी ज्या उपचाराची गरज होती तो उपचार तुमच्या सुनेने केल्यामुळे रुग्णाला या धोक्यातून वाचवले गेले आहे. जर सुनेला त्यावेळी उशीर झाला असता तर आम्हाला आजार नंतरच्या टप्प्यात सापडला असता आणि रुग्णाला वाचवणे कठीण झाले असते. आज ते फक्त तुमच्या सुनेमुळेच सुरक्षित आहेत. सर्वांनी आश्चर्याने डॉक्टरकडे पाहिले. शारदा देवी तिथेच बसली होती. सतत थरथर कापत होती. तिचा कपाळावर हात होता. ती काव्याकडे हळूहळू पाहत होती. तिचे डोळे अभिमानाने, पश्चातापाने आणि प्रेमाने भरलेले होते, जे शब्दात व्यक्त करता येत नव्हते. त्या क्षणी मिश्रा कुटुंब हे दृश्य पाहत होते आणि आदित्य तिचे वडील हळुवारपणे म्हणाले, आम्हाला आमच्या सुनेमध्ये असेच गुण हवे होते आणि आम्हाला ते प्रियामध्ये दिसत आहेत. आणि त्या क्षणी प्रिया आणि आदित्यचे लग्न जवळजवळ ठरले गेले. घरी परतल्यानंतर प्रियाच्या लग्नाबद्दल पुन्हा बोलणे सुरू झाले आणि तो क्षण आला ज्याची प्रतीक्षा घरातील सर्वजण करीत होते. आणि खास करून काव्या आणि ते म्हणजे प्रियाच्या लग्नाची तारीख ठरवली गेली. आदित्य आणि त्याचे कुटुंब खूप प्रतिष्ठित होते, पण तेवढेच दयाळू आणि समजूतदार होते. म्हणून त्यांनी अशी कोणतीही मागणी केली नाही ज्यामुळे प्रियाला आणि तिच्या कुटुंबाला मान खाली घालावी लागेल. आणि शेवटी लग्नाचा दिवस आला. सर्वकडे धावपळ सुरू होती. सर्वजण खूप काळजीने पाहुण्यांची काळजी घेत होते. रोहन, काव्या आणि तिची सासूबाई सर्व खूप आनंदी होते. लग्न खूप थाटामाटात पार पडले. सर्व समारंभ पार पडल्यानंतर जेव्हा प्रियेच्या निरोपाची वेळ आली तेव्हा प्रिया तिच्या वहिनीच्या गळ्याला मिठी मारून खूप रडली. काव्याला ही अश्रू आवरता आली नाही. तीही रडू लागली. प्रिया म्हणाली, वहिनी, आज जे काही चांगलं घडत आहे ते फक्त तुझ्यामुळेच घडत आहे. तू फक्त माझी वहिनी नाहीस, तर तू माझी मैत्रीण आहे, माझी दुसरी आई आहेस. प्रिया आणि काव्यामधील प्रेम पाहून आजूबाजूचे लोकही म्हणू लागले की सून असावी तर काव्यासारखी आणि मुलगी असावी तर प्रियासारखी. सर्वांनी आनंदाने प्रियाला तिच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि नवीन वाटचालीसाठी हसत निरोप दिला. तर मित्रांनो, ही आजची कथा होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया तुमचे मत कमेंट करून कळवा आणि अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.